काय की बरीच मंडळी आज पहिल्यांदा सेशनला बसलेली आहेत, म्हणजे मागचं सेशन बसलेले नव्हते आणि आत्ता बसलेले आहेत. ओके. सो अशांनी फक्त मी टाका, एम ई मी टाका, म्हणजे मला कल्पना येईल की हा रिया मॅडम आहेत ज्या आता. ओके. ओके. उज्ज्वला मॅडम, येस, बरीच जण आहेत जे मागचं सेशन, मे महिन्याचं सेशन नव्हते आणि अरे मॅक्सिमम पीपल आहेत. ओके. तर मागच्या सेशनची रेकॉर्डिंग सुद्धा ना मला वाटतं युट्यूबवरती अवेलेबल आहे. मी टीमला पुन्हा एकदा त्याची लिंक तुमच्या ग्रुपमध्ये, ज्या ग्रुपला तुम्ही जॉईन केलात ना, त्या ग्रुपमध्ये पाठवायला सांगेन. नक्की तुम्ही मागचं सेशन बघा. कारण की फिअर स्पेसिफिकली महिला, मुली, लेडीज यांना जे काही सोसायटीमधून आपल्या कल्चरमुळे आपल्या स्वतःच्या फॅमिली बॅकग्राऊंडमुळे जे काही फिअर्स उद्भवतात, त्याच्या मागची जी काही सायकॉलॉजी आहे त्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये आपण बोललोय आणि खूप जबरदस्त असं डिस्कशन ते होतं. तर ते नक्की तुम्ही बघा, म्हणजे ह्या पर्टिक्युलर सेशनची तुम्हाला लिंक लागेल, कनेक्शन होईल. ओके. सो मागच्या सेशनमध्ये काय शिकलो तरी पण मी 2-3 स्लाइडमध्ये एक्सप्लेन करतो. मागच्या सेशनचा आपला मेजर टॉपिक होता टू अंडरस्टँड द फिअर अँड ओव्हरकमिंग द फिअर. आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपण आयडेंटिफाय केला होता, सेल्फ डाऊट. बऱ्याच वेळेला आपल्याला असतो की मी हे करू शकेन का, मला हे जमेल का. लग्नाच्या आधी किंवा जेव्हा मी शिकत होते त्यावेळेला माझा कॉन्फिडन्स जबरदस्त होता, पण आता मला तेवढा आत्मविश्वास नाहीये. आता माझ्यावरती भरपूर जबाबदाऱ्या आहेत. फॅमिलीच्या जबाबदाऱ्या असतील, पैसे कमवण्याच्या जबाबदाऱ्या असतील किंवा मुलांच्या जबाबदाऱ्या असतील, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. घरी कोणाचा तरी आजार पण सांभाळत असणाऱ्या लेडीज सुद्धा भरपूर आहेत. तर अशा या जबाबदाऱ्यांमुळे मला सेल्फ डाऊट आलाय. अशा बऱ्याचशा महिलांचा फीडबॅक त्यावेळेला होता. तुमच्या सगळ्यांचं काय मत आहे? जर असं असेल की बाबा ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमुळे स्वतःला कुठेतरी मी मागे खेचल्यासारखं वाटतंय, मी माझं पोटेन्शियल वापरत नाहीये, तर टाईप मी इन चॅटबॉक्स. चॅटबॉक्समध्ये मी टाका, म्हणजे मला तुम्ही कनेक्ट करता ह्या गोष्टीला हे लक्षात येईल माझ्या. ओके. येस. उज्ज्वला मॅम, थँक्यू व्हेरी मच. सो हा एक कॉन्सेप्टवरती आपण बोललो होतो. त्याच्यानंतर मग आपण भीती म्हणजे काय याच्यावरती सायंटिफिक डिस्कशन केलं होतं की नक्की भीती काय आहे. जेव्हा मी सायंटिफिकली माझ्या गुरूंकडून भीतीवरती ऍक्शन्स घ्यायला शिकवलो, त्यावेळेला त्यांनी मला भीतीला प्रश्न विचारायला शिकवलं. म्हणजे कोणत्याही गोष्टीची भीती वाटते तर त्या भीतीला आधी प्रश्न विचारा की ही कुठल्या टाईपची भीती आहे. ब्रॉडली ना दोनच पद्धतीच्या भीती असतात. जे नवीन आहे त्यांनी नोटबुक घेऊन बसला असेल तरी चालेल किंवा टाईप केला तरी चालेल. दोन प्रकारची भीती कोणती आहेत? एक आहे नोन भीती आणि दुसरी आहे अननोन भीती. नोन भीती म्हणजे मला ही भीती कसली आहे मला माहिती असणं. पण बऱ्याच वेळेला असंही होतं ना की भीती वाटते मला, पण कसली भीती वाटते मला माहितच नाहीये. असं किती जणांनी अनुभवलं, टाईप आय इन चॅट बॉक्स, की भीती वाटते पण सांगता येत नाहीये की ही भीती कसली वाटते. आणि काही वेळेला अशी भीती असते की मला माहिती आहे की ही कसली भीती आहे. ओके. आता जी अननोन भीती असते ना ती जास्त डेंजरस असते नोन भीतीपेक्षा. कारण की त्याचा रूट आपल्याला शोधावा लागतो. मग आपण त्यावेळेला हे शिकलो होतो की भीती म्हणजे काय. म्हणजे एक एक प्रकारची भीती असते, लोक काय म्हणतील, क्या कहेंगे लोक, सबसे बडा रोग, ह्या टाईपच्या भीतीवरती आपण डिस्कशन केलं होतं त्या सेशनमध्ये. अपयशाची भीती, जर मी फेल झाले तर मला लोकांना तोंड द्यावं लागेल, फॅमिलीला फेस करावं लागेल, मग मला परत कोणी संधी देणार नाही, ही अपयशाची भीती असते. चुकांची भीती असते, ही तर भारतामध्ये मॅक्सिमम लोकांना असते. चुकांची भीती, प्रत्येक गोष्ट परफेक्ट करायची असते. चूक चूकच नाही झाली पाहिजे. चूक झाली तर मग काहीतरी मोठा गुन्हा आहे माझ्याकडून, अशा पद्धतीची भीती आहे. नवीन सुरुवात करतानाची बऱ्याच वेळेला भीती असते की जे आतापर्यंत केलेलं नाहीये ते करण्याचा जेव्हा प्रयत्न करायला जातो आपण त्यावेळेला भीती वाटते. आणि पाचवी एक स्वतःवरतीच विश्वास नसतो, स्वतःवरचा विश्वास कमी झालेला असतो, ज्याच्याबद्दल सेल्फ डाऊट बद्दल मी म्हणालो. तो डाऊट आपल्याला पण याच्यावरती जेव्हा मी मागच्या सेशनमध्ये म्हटलं की अशा असंख्य गोष्टी महिला करतात, ॲज अ वुमन म्हणून तुम्ही करत असता, की ज्या एका माणसाला, एका पुरुषाला शक्य नसतात. पण त्याच्याकडे तुमचा पॉझिटिव्हली कधीच फोकस नसतो. म्हणजे एखादी महिला किचनमध्ये जेव्हा काम करत असते, त्याच वेळेला ती मुलांचा टिफिन तयार करत असते, त्याच वेळेला ती बाबा घरातल्या कुठल्या दुसऱ्या मेंबरसाठी पाणी गरम होते त्याची काळजी घेत असते. एखाद्या व्यक्तीला एखादा कपडा मिळत नसेल, सॉक्स मिळत नसतील, त्याचा पण विचार ती करत असते. मल्टीटास्किंग करू शकते. आणि हे फक्त माझ्या ऑब्झर्वेशन सायंटिफिकली प्रूव्हन आहे की फक्त महिलाच करू शकतात. किती जण प्राऊड फील करता ॲज अ महिला म्हणून मल्टीटास्किंग करण्याची ॲबिलिटी तुमच्यामध्ये? टाईप पी इन चॅट बॉक्स, पी टाईप करा, पी फॉर प्राऊड. की आम्हाला ही प्राऊड फिलिंग आहे की आम्ही हे मल्टीटास्किंग करू शकतो. किती इमोशनली डिस्टर्ब असाल तुम्ही, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये कितीही काही झालेलं असेल, तुम्ही इतरांसाठी जेव्हा करता त्यावेळेला अगदी जीव तोडून करता असं किती जणांना वाटतं. आणि म्हणून मी गेल्या सेशनमध्ये खूप डीपमध्ये याबद्दल बोललो होतो की जर तुम्हाला खात्री आहे की तुम्ही मल्टीटास्किंग करू शकता, तुम्ही घर सांभाळू शकता, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. हे आपण गेल्या वेळेला डिस्कस केलं होतं आणि मग आपण एका ट्रॅपबद्दल बोललो होतो. ट्रॅप हा होता
हा ट्रॅप आपल्या मुलांना सुद्धा शिकवायचं होतं, हे मी त्या सेशनमध्ये बोललो होतो. म्हणून मी त्या सेशनची रेकॉर्डिंग नक्की वेळ मिळाला त्या आठवड्यामध्ये बघा. की आपल्या मुलांना सुद्धा ह्याच ट्रॅपमध्ये आपण अडकताना बघतो बऱ्याच वेळेला. कधी तो कुठल्या तरी सब्जेक्टचा इश्यू असतो, कधीतरी कुठल्या तरी टीचरचा इश्यू असतो, कधीतरी एक्झाम्सचा इश्यू असतो. तर आपण एका घटनेकडे बघत असतो. ती घटना आहे जर घडलेली असते किंवा मग इथे डोक्यामध्ये चाललेली असते. म्हणजे मला स्टेजवरती बोलायचंय, ही घटना. ओके. तर काही जणांनी पहिल्यांदा फेल्युअर बघितलेलं असतं किंवा काही जणांनी बघितलेलं पण नसतं, पण डोक्यामध्ये ती घटनेचा विचार निगेटिव्ह चाललेला असतो, की मला बोलता नाही आलं तर, मला एक्सप्रेस नाही आला तर, माझा पपमम झाला तर, मी काय बोलते ते लोकांना कळलं नाही तर, असे विचार चालू होतात. म्हणजे सेकंड स्टेजला आपण जातो, इथे विचारांच्या लेवलला आपण जातो. बरोबर आहे. मग आपण त्या विचारांशी कनेक्टेड भावना, कुठलाही विचार हा भावनेशिवाय येऊ शकत नाही. दोनच प्रकारच्या भावना आहेत आपल्याकडे, सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक आणि नकारात्मक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. टाईप करा पी आणि एन चॅटबॉक्समध्ये. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता त्यावेळेला सकारात्मक भावना येते. बरोबर ना. म्हणजे तुमचं लहान मूल जेव्हा तुम्हाला मिठी मारतं येऊन खूप हॅपीली, त्यावेळेला तुम्हाला कोणती भावना येते चॅटबॉक्समध्ये टाका. सकारात्मक येते की नकारात्मक येते. तुमचं लहान मूल जेव्हा तुमच्या जवळ असतं, तुमच्याबरोबर गोड गोड बोलत असतं, तुम्हाला स्पर्श करत असतं, त्यावेळेला तुम्हाला कोणती भावना येते, सकारात्मक की नकारात्मक? पॉझिटिव्ह येते. व्हेरी गुड. ओके. मग पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह भावना तयार करतात, निगेटिव्ह विचार निगेटिव्ह भावना तयार होतात. इथपर्यंत लक्षात येते सगळ्यांना? ओके. मग भावनांमुळे काय तयार होते? भीती तयार होते. कारण की भावना जेव्हा बॉडीमध्ये माइंडमध्ये तयार होते त्यावेळेला ती बॉडीवरती इम्पॅक्ट करायला सुरुवात करते. म्हणून मग आपली शरीराला व्हायब्रेशन्स होतात, काही जणांना घाम फुटतो, काही जणांना छातीत धडधड व्हायला लागते आणि त्याला तुम्ही वेगवेगळे शब्द देता. बरोबर. आपण सगळ्यांनी अनुभवलंय ना कधी ही भीती अनुभवलेली आहे, की स्टेजवरती जायची वेळ आलेली आहे किंवा स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायची वेळ आलेली आहे आणि नकारात्मक भावना निर्माण झाली, त्यामुळे भीती निर्माण झाली आणि त्यामुळे आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. भीतीमुळे आपण ती गोष्ट, ती कृती टाळण्याचा प्रयत्न करतो. टाळल्यामुळे काय होतं? कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यातून ती गोष्ट निघून जात नाही. तात्पुरता तुम्हाला बरं झालं बाबा माझा नंबर नाही आला, बरं झालं बाबा मला बोलायला लावलं नाही, बरं झालं बाबा मला स्टेजवरती बोलायला लावलं नाही, हा तात्पुरता आराम मिळतो. पण नंतर ती भीती आणखीन वाढते सबकॉन्शियसमध्ये, ती आणखीन मोठी, आणि मग ही कायमस्वरूपी तुमच्या सबकॉन्शियसमध्ये स्टोअर होते, तुमच्या अर्धजागृत मनामध्ये स्टोअर होते आणि मग त्या ऍक्शन पासून तुम्ही लांब पळता. किती जणांना स्वतःबद्दल, आपल्या मुलांबद्दल हे होताना तुम्ही बघितलंय? टाईप मी इन चॅटबॉक्स. टाईप मी इन चॅटबॉक्स. की हे होताना बघितलंय. मग ते पैशाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी असेल, तो एखादा व्यवसायाचा निर्णय घेण्याची वेळ असेल, ते एखादी काहीतरी नवीन कल्पना आली, ती कल्पना इम्प्लिमेंट करण्याच्या बाबतीत असेल, कुठल्याही बाबतीत असेल, पण आपण हे अनुभवलं. हे पण आपण लास्ट सेशनमध्ये डिटेलमध्ये बघितलं होतं. आणि मग आपण त्या ट्रॅपला, त्याचं उदाहरण म्हणून दुसरं एक उदाहरण, बिझनेस सुरू करायचंय, काहीतरी नवीन सुरू करायचंय, है ना. पहिलाच प्रश्न येतो, मला जमेल का? मला जमेल का? ह्या प्रश्नामध्ये निगेटिव्हिटी आहे. है ना. मागच्या ह्या चार्टनुसार हा विचार जो आहे, हा विचार मला जमेल का, हा विचार जो आहे, हा कुठली भावना निर्माण करणार आहे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? चॅटबॉक्समध्ये टाका पी और एन. मला जमेल का हा प्रश्न पी तयार करणार, निगेटिव्ह तयार करणार. व्हेरी गुड सपना मॅम. निगेटिव्ह भावना तयार करणार आहे. निगेटिव्ह भावना काय निर्माण करते? परत मागे जाऊया. आपल्याला भीती निर्माण करते, बाबा नाही जर फेल झाले तर, बाबा पैसे बुडाले तर, वगैरे 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 भीती निर्माण करते. भीती निर्माण केली की आपण परत ती गोष्ट टाळतो. कितीतरी मंडळी आता जे वर्सटाईलचे आहेत, त्या कम्युनिटीमध्ये महिन्यानुमहिने आहेत, वर्ष 2 वर्ष 3 वर्ष आहेत, पण अजून ऍक्शन घेत नाहीयेत, कारण की भीती. त्यामुळे टाळतोय. तात्पुरतं बरं वाटतं, ठीक आहे मी ग्रुपमध्ये तर आहे ना, काही ना काहीतरी चाललंय ना, मी बघते ना, पण तात्पुरता आराम मिळतो, पण ती भीती आणखीन वाढते. ओके. सो सुरुवात पुढे ढकलणं, मग तात्पुरता आराम मिळतो, पण आणि शेवटी कन्क्लुजन काय निघतं, की मी बिझनेस करू शकत नाही. ते फ्रेशनेस वाले आहेत, तुम्ही खूप चांगलं काम करताय, व्हर्सटाईलची महिला आहे, तुम्ही खूप चांगलं काम करताय, पण ह्या पर्टिक्युलर टॉपिकवरती मी 2 सेशन ह्यासाठीच घेतोय, कारण की अजूनही तुमच्या ग्रोथला जर काही अडवत आहे तर तुमचा कॉन्फिडन्स अडवतोय. ओके. आणि म्हणून आज आपण एक स्टेप वरती, ज्या गोष्टी शिकायला मी माझ्या आयुष्यातील 4 ते 5 वर्ष घालवले, 4 ते 5 वर्ष, कारण की माझा पण बॅकग्राऊंड थोडाफार तुम्हाला माहिती असेल. मी स्लम मधून बिलॉंग करतो. शेतकरी आई वडील होते, मग गिरणी कामगार होते, मग आणि मग त्या सगळ्या वातावरणामध्ये काही कॉन्फिडन्स बाय बर्थ घेऊन नाही आलो आपण, ऍक्शन्स घेणं बाय बर्थ नाही शिकून आलो आपण, प्रोसेसमधून शिकत आलो. पण हे शिकताना 4 ते 5 वर्ष गेली, की आपण कॉन्फिडंट जर झालो, आपण जर चांगले विचार केले, योग्य विचार केले, तर आपल्याला योग्य निर्णय मिळतील, आपल्याला योग्य तो परिणाम मिळतील. हे शिकायला मला बरीच वेळ लागली, बराचसा पैसा पण खर्च केला, बरेचसे गुरु केले, पण आत्ता तो कॉन्फिडन्स माझ्याकडे
व्यवस्थित आहे आणि तोच मी टीममध्ये किंवा जे जे मला भेटतं त्यांच्यामध्ये मी ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ते जे काही शिकलोय ते आज मी पुढच्या अर्धा तास ते 45 मिनिटं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. मी प्रयत्न शब्द फार कमी वेळा वापरतो. पण प्रयत्न शब्द इथे मला वापरावासा ह्या वाटतोय कारण की तुम्ही ना सगळेजण घरी बसलेले आहात आता. तुम्ही तुमच्या तुमच्या घरी बसलेला आहात आणि तुमच्या घरी काय वातावरण आहे मला माहित नाहीये. हे जेव्हा मी ही जी गोष्ट शिकवतो ना त्याच्यासाठी खूप फोकस लागतो, खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि हे प्रॅक्टिकली तुम्ही जिथे आहात ना तिथे जर करून बघितलं आणि आत्ता मला फीडबॅक दिलात ना तर तुमची लाईफ टाईमची भीती निघून जाणार आहे. आणि ह्याच टेक्निक जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकलात ना तर त्यांना कुठल्याही गोष्टीची भीती वाटणार नाही. अगदी इंटरव्ह्यू असतील, स्टेजवरती परफॉर्म करायचं असेल, एवढ्या पॉवरफुल या गोष्टी आहेत. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की पुढचे 35 ते 40 मिनिटं तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार नाही, कुकरची शिटी वाजणार नाही, तुमच्या मुलाचा अभ्यास थोडा वेळ पॉज होईल, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि मग आपण सेशनला सुरुवात करूया. 1 मिनिटं घ्या, प्रिपेअर युअर सेल्फ, टेक युअर नोटबुक, तुमचे नोटबुक सोबत घ्या कारण की ही टेक्निक, ह्या ज्या टेक्निक आहेत ह्या कधीच बदलणार नाहीयेत. ह्या टेक्निक तुम्हाला तुमच्या पुढच्या जनरेशनला सुद्धा शिकवायच्या. सो टेक 1 मिनिट, प्रिपरेशन प्रॉपरली करा. आपल्या घरी इतर लोकांना थोड्या वेळासाठी कामाला लावा आणि सांगा की पुढचे अर्धा पाऊण तास मला डिस्टर्ब करू नका कारण की मी काहीतरी महत्वाचं शिकते जे मी तुम्हाला सगळ्यांना शिकवणार आहे. असं घरी मेसेज द्या अँड देन कम बॅक. तुम्ही पुन्हा आलात 1 मिनिटं झाल्यानंतर आपण सेशन सुरुवात करू. 7:21 झालेत माझ्याकडे. 7:22ला आपण सेशन सुरू करू. तोपर्यंत तुम्ही प्रिपरेशन करा आणि आलात की मला टाका की येस आय एम बॅक, आय एम बॅक असं टाका. ओके, 10-15 जणांचा आय एम बॅक आल्यावरती मी सेशन सुरू करेन. चलो, आय एम बॅक असं टाका. सगळं प्रिपरेशन करून झाल्यावर 7:22 इकडे झाले. आणखीन 30 सेकंड्स घ्या. क्या बात है. रिया मॅडम बॅक, शिवानी मॅम बॅक. व्हेरी नाईस की तुम्ही कॅमेराज ऑन ठेवलेला. दिस इज अ फर्स्ट स्टेप टू गेट द कॉन्फिडन्स. स्वतःला बघायला सुद्धा आपल्याला भीती वाटते की माझं रिॲक्शन कसं असेल, चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतील. इथून सुरुवात आहे आपली. पण तुम्ही स्टेप घेताय, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. येस, व्हेरी गुड. चला, बरेच जण आय एम बॅक म्हणून मेसेज टाकतायत. जया मॅडम कुठे गेलेल्या त्यांना मी विचारेन नंतर. त्यांनी पण टाकलं आय एम बॅक म्हणून. ओके. अंकिता मॅडम तर एकदम स्टॅच्यू दिल्यासारख्या उभ्या आहेत. त्यांना माहिती आहे की सरांच्या नजरेकडून थोडंसं जरी हल्ले तरी मग मला फायर होईल है ना, म्हणून त्याच्यात थांबल्यात त्या. ओके, व्हेरी गुड. चलो, गुड. सो आय एम बॅक. आता आज मी ऍक्च्युली 3 टेक्निक आहेत पण माझा फोकस 2 मेजर टेक्निकवरती असेल तुम्हाला शिकवेन. एक टेक्निक थिअरॉटिकल आहे आणि दुसरी टेक्निक जी आहे ती प्रॅक्टिकल आहे. की दोन्ही टेक्निक्स आपल्याला वापरायचे आहेत आणि रेग्युलर लेवलला वापरायचे आहेत. रात्री 10 मिनिटं इंट्रोस्पेक्शन करण्यासाठी वापरा, काही हरकत नाही. चला, एक एक्झाम्पल घेऊया. मला नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतो ते या एक्झाम्पलवरून तुम्हाला कळेल. एकच परिस्थिती आहे आणि 2 व्यक्तींची प्रतिक्रिया वेगवेगळी असते आपल्याला. मी एकच एक्झाम्पल घेतो म्हणजे सगळ्यांना समजायला खूप सोपं जाईल. एक एक्झाम्पल जे आपल्या सगळ्यांना लागू होईल ते असं असेल की तुमच्यापैकी कुठल्याही एका महिलेला अशा एका स्टेजवरती मी बोलवलं जिथे समोर 500 लोक आहेत, 500 ते 1000 लोक आहेत. ओके. आणि तुम्हाला सांगितलं की 1 मिनिट आहे तुमच्याकडे, तुम्हाला स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. नाव एक ग्रुप जो असेल तुमच्यापैकी, एक महिलांचा जो ग्रुप असेल तो मनातल्या मनात म्हणेल, अरे देवा, ये तो बहुत बडा लफडा हो गया, मी का आली कार्यक्रमाला. मला काही जमणार नाही. ओके. पण ऍट द सेम टाइम त्याच हॉलमध्ये दुसरा एक ग्रुप असेल जो म्हणेल, क्या बात आहे, आय गॉट अन अपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट माय सेल्फ. मला स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळाली. मी मगाशी जो चक्र दाखवलं ना, चक्र आठवतंय तुम्हाला? मी पुन्हा त्या चक्राकडे मुद्दामून तुम्हाला घेऊन जाईन. हे चक्र आठवतंय तुम्हाला? काय होतं? विचार है ना. पहिला विचार काय आहे? अरे बापरे, मला नाही जमणार. विचार आली, भावना कुठली झाली? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? निगेटिव्ह झाली. राईट आहे. निगेटिव्ह भावना झाली, भीती निर्माण झाली. भीती निर्माण झाली की तुम्ही टाळणार, तात्पुरता रेस्ट मिळेल, बट ती भीती आणखीन वाढलेली आहे. ओके. पण दुसरा विचार जो इथे आपण वाचला की अरे वा, आय गॉट अन अपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट मायसेल्फ, है ना, मला स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळाली. आता भावना कुठली असणार आहे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह भावना, भीती निर्माण नाही झाली, आत्मविश्वास वाढला. ओके. तुम्ही टाळायचं सोडून दिलं. ते पण स्ट्रक्चर मी पुढे सांगणार आहे तुम्हाला की त्याच्यानंतर कसा स्ट्रक्चर बदलतो. तुमच्याकडून कृती होते, कृतीमधून रिझल्ट येतो, रिझल्टमधून तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करता आणि तुमची भीती कायमची निघून जाते त्या गोष्टीसाठी, त्या पर्टिक्युलर गोष्टीसाठी. म्हणून परिस्थिती तीच आहे, प्रतिक्रिया का वेगवेगळी जाते याच्या आतमध्ये, आपल्या सबकॉन्शियस मध्ये कुठेतरी याची कारण आहे. ह्याला आपलं बालपण कारणीभूत असू शकेल,
आपल्याकडे काही वेळेला संस्कार खूप वेगळ्या पद्धतीने इम्पॅक्ट करतात. म्हणजे मोठी माणसांसमोर बोलायचं नाही, जेव्हा दोन मोठी माणसं बोलत असतील त्यावेळेला मध्ये मध्ये पडायचं नाही. तू अजून जास्त उन्हाळे पावसाळे बघितले नाहीस, आम्ही तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे बघितले, अशा सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्हली पण घेतलेल्या आहेत, पण कुठे सबकॉन्शियस मध्ये निगेटिव्ह पण त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे. म्हणून आपण चार चौघांसमोर बोलताना थोडंसं घाबरतो, काळजी घेतो किंवा एक स्टेप मागे जातो. ओके. मग ह्याला सायंटिफिकली कसं समजून घ्यायचं हे तुम्हाला लिहून घ्यायचं. आता जी स्लाईड आहे ना स्क्रीनवरती, त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, व्हॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल विथ. तर आपल्याला आज आज जे मी तुम्हाला सायन्स शिकवणार आहे ही टेक्निक, म्हणजे आता पण तुम्ही गुगलवरती जा आणि न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग NLP शिकण्याची फीस टाका, तुम्हाला 50,000 ते 80,000 फीस पे करावी लागेल. ओके. अँड आय एम टीचिंग यू दॅट ऍक्टिव्हिटी की जी तुम्हाला NLP मध्ये सर्वात इम्पॉर्टंट असते, ती मी आता तुम्हाला शिकवणार आहे. म्हणून आपण आधी समजून घ्यायच्या मागचं सायन्स काय. न्यूरो म्हणजे आपले न्यूरॉन्स, आपला ब्रेन, आपली संपूर्ण बॉडी ऑपरेट करतो, आपले विचार ऑपरेट करतो आणि हा न्यूरॉन्सने बनलेला आहे. 380 करोड न्यूरॉन्सने आपण बनलोय, 380 करोड न्यूरॉन्सने. आणि एव्हरी पर्टिक्युलर इच अँड इंडिव्हिज्युअल न्यूरॉन इज मेड अप, इट्स लाईक अन कम्प्युटर. एक मॉडर्न कम्प्युटर एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये. अशा न्यूरॉन्सने आपण बनलेलो आहे, पण या न्यूरॉन्समध्ये पिढ्याने पिढ्या आलेला जनरेशन वाईज अनुभवांच्या माध्यमातून काय होते, इन्फॉर्मेशन स्टोअर होतात. इन्फॉर्मेशन अनुभवाच्या माध्यमातून आपल्या मेंदूमध्ये स्टोअर होतात. दुसरा एलिमेंट आहे याच्यामध्ये लिंग्विस्टिक. पण इथे लिंग्विस्टिक म्हणजे बोलणं एवढं नाही होत, आपण स्वतः बरोबर काय बोलतो ना ते जास्त मॅटर करतं इथे. सेल्फ टॉक ज्याला म्हणतात ना ते खूप मॅटर करतं. जसं आपल्याला लहानपणी एक म्हण सांगितली जाते की अंथरूण पाहून पाय पसरावं. आता ह्या म्हणी बरोबर बद्दल तुम्ही स्वतःबद्दल काय म्हणालेला, की बाबा जास्त लोकांसमोर येऊ नकोस, नाहीतर मग काहीतरी, किंवा जास्त यशस्वी झाल्यावरती आपल्याला ते झेपणार नाही. बऱ्याच लोकांना मी काउन्सिलिंगमध्ये काम करताना बऱ्याच लोकांकडे पैसा टिकत नाही आणि ते बोलतात पैसा भरपूर येतो सर, माझ्या टिकतच नाही. ऍक्च्युली त्यांना हे कळलेलं नसतं की पैशाबद्दलची एक अननोन भीती त्यांच्या सबकॉन्शियस मध्ये स्टोअर झालेली असते. त्यांना त्या भीतीमुळे पैसा साठवून ठेवता येत नाही. मग ह्या दोन गोष्टींमुळे, म्हणजे तुमच्या न्यूरॉन्समुळे आणि न्यूरॉन्स बरोबर तुमच्या कम्युनिकेशनमुळे, तुमच्या चर्चेमुळे तुमचं एक प्रोग्रॅमिंग तयार होतं, प्रतिक्रिया तयार होते. लहानपणी तुम्हाला, किंवा आपण आता आपल्या घरी लहान मुलं असतील, आपण त्यांना सांगतो बघा काळोखात जाऊ नको, तिथे भॉ असतो, भुवा येतो बुवा, असं शिकवतात, बरोबर की नाही. आणि मग बऱ्याच मुलांना मोठ्यापणी सुद्धा काळोखाची भीती वाटते. आमच्याकडे जयाताई आणि अंकिताताई असे कुठे काळोखात गेलं तर बाबा ते अर्ध्याहूनच येतात अजूनही. काळोखाची भीती वाटते. आता काळोखामध्ये काहीतरी निगेटिव्ह असतं याचं प्रोग्रामिंग केलं गेलंय ना, प्रोग्रामिंग केलं गेलंय. काही लोकांना पोलिसांची भीती वाटते, म्हणजे ते काय करणार नाहीत आपल्याला, ते लांब उभे आहेत, पण पोलीस दिसल्यावरती थरथर कापायला होतं. का? लहानपणापासून शिकवल्यावर हा पोलिसांनाच बोलवते, जेव नाही तर पोलिसांना बोलवते. प्रोग्रामिंग आहे. विचार करा अशी किती प्रोग्रामिंग लहानपणापासून आत्ता ह्या वयापर्यंत तुमच्या बरोबर झालेले आहेत. सगळ्यांना ऍग्री आहे की आपण प्रोग्रामचे बनलेलो आहोत. टाईप ए इन चॅटबॉक्स, टाईप ए इन चॅटबॉक्स, की येस वी आर मेड अप ऑफ प्रोग्राम. म्हणजे फॅमिलीबद्दल प्रोग्रामिंग, सासूबद्दल प्रोग्रामिंग, नवऱ्याबद्दल प्रोग्रामिंग, मुलांबद्दल प्रोग्रामिंग, शिक्षणाबद्दल प्रोग्रामिंग, पैशाबद्दल प्रोग्रामिंग, एव्हरीथिंग इज मेड अप ऑफ प्रोग्रामिंग. सगळं काही प्रोग्रामिंग आहे. ओके. आपण सत्य बघतच नाही, या प्रोग्रामच्या आधारेच आपण आयुष्य जगतो. कम्युनिटी वाईज, कास्ट वाईज, रिलीजन वाईज प्रोग्रामिंग आहे. एव्हरीथिंग इज प्रोग्रामिंग. वी नेव्हर गो इन टू द डीप सायन्स बिहाइंड इट, की हे विचार माझ्याकडे आले कुठून. आणि आज आपण त्याच्यावरती काम करणार आहोत. ओके. सगळ्यांना NLP कळलं, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. आपण परिस्थितीला नाही तर परिस्थितीबद्दल आपल्या मनाने केलेल्या अर्थाला प्रतिक्रिया देतो, हे लक्षात घ्या. आपण कधीच परिस्थितीला प्रतिक्रिया देत नाही. परिस्थिती आली, फॉर एक्झाम्पल तुमच्या अकाउंटमध्ये आज खूप पैसे कमी आहेत, खूप पैसे कमी आहेत असं बघितल्यानंतर ती परिस्थिती आहे ना, बरोबर आहे. आता त्या परिस्थितीला तुम्ही काय करता, एक अर्थ देता की यार माझे तर पैसे कमवण्याची योग्यताच नाही, मला तर पैसेच कमवता येत नाही, मला तर पैसेच वाचवता येत नाही, माझ्याकडे तर पैसेच टिकत नाही. हा अर्थ कोणी दिला या परिस्थितीला? कोणी दिला? बरोबर ना. श्रीमंताच्या श्रीमंत माणसाच्या अकाउंटमध्ये सुद्धा कधी ना कधीतरी पैसे कमी होतात. ती परिस्थिती सुद्धा त्याच्याकडे येते. पण त्या परिस्थितीचा अर्थ जो आहे तो अर्थ आपण काढतो, आपण काढतो.
आपण स्वतः जबाबदार असतो आणि जसा तो अर्थ काढतो तशा पद्धतीने आपण प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतो, तशा पद्धतीने आपण प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतो. ओके. सो म्हणून आता जी टेक्निक आपण शिकणार आहोत ना, ती टेक्निक जी आहे ती 3 स्त्रोतांवरती काम करणार. 3 रूट्स आहेत आपल्या भीतीला, आपल्या कृतीला. 3 रूट्स आहेत, 3 महत्वाच्या गोष्टी. पहिलं, याचा पण स्क्रीनशॉट घेऊन घे. पहिलं म्हणजे मनातील चित्र. कुठलीही सिच्युएशन आली, आपण पुन्हा बेसिक एकच घेऊया की मला स्टेजवरती जाऊन बोलायचंय. चित्र काय काय येऊ शकतं? एक चित्र असं येऊ शकतं डोळ्यासमोर की मी तिकडे गेले, माईक हातात घेतलंय आणि मला काय बोलायचं ते मी विसरून गेले. असं होऊ शकतं. असं पण चित्र येऊ शकतं. दुसरं एक चित्र येऊ शकतं, मी तिकडे गेले, 1 मिनिट दिले आणि 1 मिनिट एवढं धमाकेदार बोलले ना की सगळे उठून माझ्यासाठी टाळ्या वाजवायला लागले. दोन्ही चित्र येऊ शकतात ना, येस ऑर नो? बरोबर आहे. आता मनात जे चित्र तयार होईल त्या चित्रानुसार तिसरी स्टेज डायरेक्टली येते, तुमच्या शरीरावरती इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होते. ओके. जर मनात हा विचार आला, मनात जर हे चित्र झालं की मी वरती जाते आणि सगळे माझ्यावरती हसतायत कारण की मला काही बोलताच नाही आलं, माझ्याने होणारच नाहीये, हा मनातला आवाज आहे, तर धडधड वाढेल, घाम येईल, टेन्शन येईल, अँझायटी येईल, है ना. काही लोक तर कोलॅप्स होऊन पडतात सुद्धा अक्षरशः. तर सुरुवात होते मनातल्या चित्रापासून. मग आज आपण ह्या तिन्ही स्टेजवरती सायमल्टेनियसली काम करा. आणि मी महिला आहेत मी म्हणून सांगतोय की तुम्ही व्यवस्थित शिकून घ्या, तुम्ही घरातल्या प्रत्येक मेंबरला शिकवा आणि बघा तुमच्या घरातलं वातावरण किती बदलते. ओके. सो लेट स्टार्ट. पहिली जी टेक्निक आहे, टेक्निक नंबर 1, सायंटिफिकली या टेक्निकचं नाव आहे रिफ्रेमिंग. रिफ्रेमिंग, फ्रेम बदलणं, फ्रेम बदलणं. तुमच्या बेडरूम मध्ये किंवा हॉलमध्ये तुमच्या फॅमिलीचा एक खूप सुंदर असा फोटो आहे ज्याच्यामध्ये सगळे फॅमिली मेंबर्स आहेत आणि अविस्मरणीय असा क्षण आहे, अविस्मरणीय असा क्षण, आणि तुम्ही तो मस्तपैकी फ्रेम करून लावलेला आहे. बरोबर आहे. आता बरीच वर्ष झाली म्हणून फ्रेम खराब झाले, बाजूबाजूने कुठेतरी तिला थोडंसं गंज लागले किंवा काय. आता मला सांगा तुम्ही काय बदलाल? तुम्ही फोटो बदलाल की तुम्ही फ्रेम बदलाल? टाईप करा चॅट बॉक्समध्ये. व्हॉट यू विल चेंज? सुंदर जबरदस्त अशी आठवण आहे, तुम्ही लावलेले आहे तो फोटो बनवून, आणि फ्रेम खराब झाले तर तुम्ही काय चेंज कराल? तुम्ही फ्रेम चेंज करा. फोटो बदलाल का? फोटो नाही बदलणार. आता याच कंडिशन मध्ये स्वतःला घेऊन जा की तुम्हाला एक ऍक्शन घ्यायची आहे, तुम्हालाच घ्यायची आहे. बरोबर आहे. पण तुमच्या मनाने एक फ्रेम तयार केली की तुला जमणार नाही. यू विल, इट इज नॉट पॉसिबल फॉर यू, कारण की तू हे कधीच केलेलं नाहीये. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही आयुष्यात आता जे काही तुमचं एज असेल, अनुभव असेल, एवढ्या वर्षामध्ये कधीच काही नवीन केलं नाही का? येस ऑर नो टाका. केलं असेल तर येस टाका आणि नसेल केलं तर नो टाका. की कधीच मी आयुष्यात शालेय जीवनापासून आतापर्यंत मी कधीच काही नवीन केलंय? आपण सगळ्यांनी केलंय. एव्हरी वन डिड इट. बरोबर आहे. मग मला सांगा, मी जर त्या फ्रेम मध्ये माझ्या मनाला सांगितलं की याच्या आधी मी असंख्य गोष्टी नवीन केलेल्या आहेत आणि त्यात यशही मिळवलेलं आहे, त्यामुळे मी ही गोष्ट सुद्धा करू शकते. बरोबर आहे. म्हणजे मी मला बदललं की मनाच्या फ्रेमला बदललं? मनाच्या फ्रेमला बदललं. हेच बऱ्याच लोकांना कळत नाही. बरीच लोक स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ते सिच्युएशन मधून स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. ओके. परिस्थिती बदलायची नाही, त्या परिस्थितीचा अर्थ बदलायचा आहे. आणि हा सबकॉन्शियस मध्ये कंटिन्युअसली आपल्याला पॉझिटिव्ह टॉक करू. आता हे पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह बोला, भरपूर ट्रेनर्स आहेत. तुम्ही सुद्धा युट्यूबवरती बरेच व्हिडिओज बघत असाल, रील बघत असाल. पण मी मोटिवेशन वरती बिलीव्ह करत नाही, मी प्रॅक्टिकल ऍक्शन्स वरती बिलीव्ह करतो. ओके. त्यामुळे मी प्रॅक्टिकल गोष्टी सांगण्यावरती आणि शिकवण्यावरती बिलीव्ह करतो. परिस्थिती आपण बदलू शकतो का? साखरेचा भाव वाढला, आज वाचला असेल, तुम्ही महिला आहात, आज तुम्हाला जास्त टेन्शन आलं असेल, साखरेचा भाव वाढलाय, 70 रुपयाच्या वरती गेला. मला टेन्शन आलं कारण की चहाचा भाव वाढला. बरोबर आहे. म्हणजे मी चहा विकत घेऊ शकतो तो, पण मला जे चहा पाजतात त्यांना बिचारांना टेन्शन आलं असेल की आता सरांना चहा पाजायला लागेल तर पैसे किती वाढले जातात चहाचे. आता मला सांगा, साखरेचा भाव वाढला, ही परिस्थिती तुम्ही बदलू शकता का? तुम्ही तासन तास चर्चा केलीत महिला मंडळामध्ये की अरे साखरेचा भाव वाढला, साखरेचा भाव वाढला. परिस्थिती बदलणार आहे का? परिस्थिती नाही बदलणार आहे. बरोबर ना. पण परिस्थितीचा अर्थ बदलू शकतो. साखरेचा भाव वाढला, काय हरकत नाही, महागाई तर मी थांबवू शकत नाही, महागाई वाढणार आहे, मी माझं इन्कम वाढवेन. आता मला माझं इन्कम वाढवण्याचे सोर्सेस बघायला लागतील. त्यासाठी चांगले पॉझिटिव्ह एफर्ट्स घ्यावे लागतील. अर्थ बदलला ना? अर्थ बदलला ना? एक अर्थ असा पण घेऊ शकले असते चर्चा करता करता, अरे बापरे आता तर जगायलाच नको, माणसाने, सामान्य माणसाने तर जगण्याचे दिवस राहिलेले नाही आहेत, आपल्याला बाबा कुठेतरी गावाला जाऊन शेतीच करावी लागेल. म्हणजे काय? अर्थ बदलला.
फ्रेम फ्रेम बदलता आली पाहिजे, परिस्थिती नाही बदलता येणार. ओके. सो निगेटिव्हिटी टू एम्पॉवरिंग पर्यंत. एम्पॉवर या शब्दावरती माझं प्रचंड प्रेम आहे. एम्पॉवर या शब्दावरती माझ्या पूर्ण ऑर्गनायझेशनच एम्पॉवरमेंट वरती काम करते आपली. तर एम्पॉवर म्हणजे काय, तुम्ही स्वबळावरती उभे राहायला पाहिजेत. आता हे स्वबळ म्हणजे फक्त पैसे नाही. स्वबळ म्हणजे तुमचे स्किल्स, तुमचं नॉलेज, तुमचं ऍटिट्यूड, तुमच्या सवयी आणि तुमच्या स्ट्रॅटेजी. मी पुन्हा रिपीट करेन. तुम्ही एम्पॉवर कशावरती होता? 5 गोष्टींवरती. पहिलं नॉलेज म्हणजे ज्ञान. दुसरं ऍटिट्यूड म्हणजे प्रवृत्ती, सकारात्मक प्रवृत्ती किंवा कष्ट करण्याची प्रवृत्ती. तिसरं स्किल्स. स्किल्स म्हणजे कौशल्य. मला स्किल गॅप करता आला पाहिजे, की मला जिथे पोचायचं आहे ते अचीव्ह करण्यासाठी आता माझ्याकडे कोणतं नॉलेज कमी आहे, कोणतं ऍटिट्यूड कमी आहे, कोणत्या स्किल्स कमी आहेत, कौशल्य कमी आहेत. आणि एच एच म्हणजे हॅबिट, सवयी. कोणत्या सवयी मी स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत. आणि पाचवं आहे स्ट्रॅटर्जीज. कोणती सूत्र मी फॉलो केली पाहिजेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय तुम्हाला सांगू, की तुम्हाला जे मिळवायचं आहे ते ऑलरेडी हे जगात कोणी ना कोणीतरी मिळवलंय ना, बरोबर की नाही? तुम्हाला 10 करोड कमवायचे आहेत समजा, तर कोणी ना कोणीतरी कमवलेत ना 10 करोड, बरोबर ना? आपल्याला फक्त त्याच्याकडून त्याचा मॅप घ्यायचा आहे, शिकून घ्यायचंय, समजून घ्यायचंय, त्याच्याकडून नॉलेज घ्यायचं, ऍटिट्यूड घ्यायचं, स्किल्स घ्यायचे आणि हॅबिट घ्यायचं. आणि कदाचित तुम्ही त्याच्यासाठीच इथे या सेशनला आलात आता संध्याकाळच्या वेळेला, की तुम्हाला काहीतरी शिकायचंय, अपग्रेड करायचं. सो ते जेव्हा तुम्ही करता त्यावेळेला तुम्ही एम्पॉवर होता. आपल्या मुलांना सुद्धा हे शिकवायचंय. तुम्ही बघा, आपल्या वेळेला आपण गाईड डायजेस्ट खूप कमी वापरायचो. आपण टेक्स्टबुक वापरायचो, पुस्तकं वापरायचो, पुस्तकामध्ये वाचन करायचं, उत्तरं शोधायचो. मग एक काळ आला की मुलं डायरेक्ट डायजेस्ट वापरायला लागले, पुस्तकं वाचायची सोडूनच दिली. ती डिपेंडेंट झाली मग त्या गाईडवरती. आणि मग तर कोचिंग क्लासेस आले आणि मग कोचिंग क्लासेसवरती पण डिपेंड झाले. बरोबर आहे. तर आपल्याला एम्पॉवरमेंट मग काय करायचंय? निगेटिव्ह टू एम्पॉवरिंग याचा स्क्रीनशॉट घ्या. ही काही उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत तुमच्यासमोर. माझ्याने होणार नाही, हे जेव्हा तुम्ही बोलता, मनात बोलता किंवा कोणाला तरी सांगता माझ्याने हे होणार नाही, त्यावेळेला खरंच मोठा प्रॉब्लेम काय होतो माहितीये? मी मगाशी जे सांगितलं ना, पुन्हा त्या स्लाइडवरती थोड्या वेळासाठी येतो. हे होतं जेव्हा मी बोलतो माझ्याने होणार नाही, आपली मुलं अशी काही बोलली ना की आपल्याला जबरदस्त राग येतो. म्हणजे तुम्ही म्हणता, हे जा ती मेथीची भाजी खाऊन घे, मी नाही खाणार, जा जा ते पाडेपाठ कर, मला नाही जमणार. असं बोलल्यावरती आपल्याला प्रचंड राग येतो. पण आपण स्वतःला बघतो का आपण सुद्धा अशी वाक्य सर्रास वापरतो. मग जेव्हा तुम्ही एखादं लिंग्विस्टिक मधली मधली फळी बघा, लिंग्विस्टिक मी स्वतःशी कसे बोलतो, जेव्हा तुम्ही हे बोलता त्यावेळेला काय होतं? प्रोग्रामिंग झालेलं आहे, प्रोग्रामिंग. तशा पद्धतीची कुठलीही गोष्ट फ्युचरमध्ये तुमच्या माइंडमध्ये आली की तुमची बुद्धी तुम्हाला सांगायला सुरुवात करते की तुला हे नाही जमणार. मग त्याच्याऐवजी काय बोलायचं आहे? माझ्याने होणार नाही, मी शिकू शकते, मी शिकू शकते. लोक काय म्हणतील, आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की बाबा एवढ्या वयात आता किंवा माझं फॅमिली विमिलीला सोडून मी घरातून बाहेर पडून काहीतरी करायला सुरुवात केली, लोक काय म्हणतील? तिथे म्हणायचंय की माय गोल्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन पीपल. लोकांपेक्षा माझे ध्येय जास्त महत्वाचं आहे. म्हणून गोल सेटिंग खूप मॅटर करते. की तुमच्यापैकी किती जणांनी तुमची स्वप्न लिहून काढलेली आहेत कागदावरती? टाईप आय इन चॅट बॉक्स की तुम्हाला पुढच्या 10 वर्षात काय काय मिळवायचं आहे, काय काय करायचं आहे. टाईप आय इन चॅट बॉक्स. व्हेरी गुड. खूप छान. तुमचं विजन बोर्ड असलं पाहिजे, तुमचं विजन बुक असलं पाहिजे. एक सेशन मी त्याच्यावरती पण घेणार आहे, सायंटिफिकली विजन बुक आणि विजन बोर्ड कसं तयार करायचं. ओके. सो मी उशिरा सुरुवात केली. अरे आता तर बरीच लोक माझ्यापेक्षा पुढे निघून गेली. मी आता सुरुवात करणार, आता मला कसं जमणार? फ्रेशनेस वाले पण आहेत आणि वर्सटाईल वाले पण आहेत, दोघांना पण बोलतोय मी की अरे यार, त्या मॅडम आता सोनल मॅडमचा इंटरव्ह्यू झाला. बापरे, सोनल मॅडमकडे किती एक्सपिरियन्स आहे, ते 30-35 वर्ष शिकवत आहेत आणि आता तर त्या मास्टर ट्रेनर झाल्यात. मी त्यांना आता कसं करणार, त्यांच्यापर्यंत मी कसं पोहोचणार? सोनल मॅडमनी पण सुद्धा ज्या दिवशी सुरुवात केली होती ना त्यावेळेला सुद्धा सोनल मॅडमच्या पुढे कोणतरी होतेच की. राईट ना सोनल मॅम? येस और नो? लेकिन उन्होंने ये नहीं सोचा, उन्होंने स्टार्ट किया उस दिन से. सेम आज सुरुवात करण्याची योग्य वेळ आहे, हा थॉट आला पाहिजे. मी चुकले तर हा तर खूप मेजर प्रॉब्लेम आहे आणि हा आपल्या पूर्ण ब्लडमध्ये असतो, आपल्या मुलांच्या पण ब्लडमध्ये असतो. मला ना भीती वाटते, मला ते जमणार नाही, मी चुकलो तर टीचर ओरडतील, घरातले ओरडतील, है ना? तर चुका काय आहेत ना हे मुलांना शिकवा. चुका म्हणजे फीडबॅक आहे. ह्या जगात कोण आहे परफेक्ट? आहे का कोणी परफेक्ट? कोणच परफेक्ट नाही. कोणच परफेक्ट नाही. प्रत्येकाकडून चुका होतात. पण मुद्दा तिकडे आहे, प्रवृत्ती काय आहे की चुका झाल्यावरती मी त्यातून काय शिकते, मी स्वतःला काय प्रश्न विचारते. मला भीती वाटते, त्याच्याऐवजी काय रिफ्रेमिंग करायचंय? म्हणजे हे माझ्यासाठी महत्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे.
ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ना, ती गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला स्टेजवरती जाऊन बोलण्याची भीती वाटते, माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मला इंग्लिश बोलण्याची भीती वाटते, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. मला प्रेझेंटेशन देण्याची भीती वाटते, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. मला मी जे काही विकले त्याचे पैसे मागण्याची भीती वाटते, माझ्याच कस्टमरकडून मला माझे पैसे मागण्याची भीती वाटते. किती जणांना ही भीती वाटते? टाईप आय इन चॅट बॉक्स की मी ना सर सगळं प्रेझेंटेशन जबरदस्त देते, सेल जबरदस्त करते, पण लोकांकडून पैसे मागायची मला भीती वाटते. टाईप आय इन चॅट बॉक्स. आहे ना? म्हणजे किती वेडेपणा आहे बघा. आपलीच मेहनत, आपण लोकांना व्यवस्थित चांगलं सोल्युशन देतोय, चांगला प्रोग्राम देतोय किंवा प्रोडक्ट देतोय, आणि तेच पैसे मागण्यासाठी मला भीती वाटते. म्हणजे हे महत्वाचं आहे, हे शिकणं महत्वाचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लर्न. है ना? चला, एक पोल टाकूया. टीम पोल रेडी आहे? जया, पोल रेडी. आता तुम्हाला ना एक पोल येईल, एक प्रश्न येईल, त्याच्या खाली ऑप्शन्स येतील. चॅटबॉक्स मध्ये लक्ष ठेवा. त्या पोलच्या उत्तरावरती दुसरा पोल येईल. ओके? दोन्ही पोलची उत्तरं देताना खूप काळजीपूर्वक बघा. तुम्हाला आल्या बघा स्क्रीनवरती. प्रश्न वाचा. प्रश्न असा आहे: जेव्हा तुम्हाला एखादी नवीन गोष्ट सुरू करायची असते, तेव्हा तुमच्या मनात सर्वात आधी कोणता विचार येतो? सर्वात आधी फर्स्ट विचार कोणता येतो? असा येतो का, माझ्याने हे होणार नाही? किंवा असा येतो का, लोक काय म्हणतील? किंवा असा होतं का, मी चुकले तर? किंवा अशा येतं का की माझ्याकडे तर, मला तर हे कसं करायचं त्याचं नॉलेज पण नाहीये आणि माझ्याकडे वेळ पण नाहीये? किंवा सुरुवात करूया, पुढे बघू, एकदा उडी मारूया मग बघू पुढचं? काय विचार येतो? प्रामाणिकपणे उत्तर टाका, प्रामाणिकपणे उत्तर टाका. चला, 15 जणांनी उत्तर टाकले 52 पैकी. 20 जणांची झाली उत्तरं. चला, कम ऑन फास्ट. नीट प्रश्न वाचा, नीट उत्तरांचे ऑप्शन वाचा, आणि तुम्हाला वाटतं त्याच्यावरती पटकन क्लिक करा, जास्त विचार करू नका. 30 जणांची उत्तरं आलेत, 31 जणांची उत्तरं आलेत. चला, एक 40 पर्यंत मी वाट बघतो. 40 जणांची उत्तर येऊ दे. 34 झाले. चला, 34 जणांची उत्तरं झालेत. सगळ्यांना दिसते ना स्क्रीनवरती? 35 जणांची झालेली आहेत. येस, व्हेरी गुड. की जेव्हा एखादी नवीन गोष्ट, 36, 37, नवीन गोष्ट करायची आहे, मग ती काय आहे? स्विमिंग करायला शिकायचंय, गाणं म्हणायला शिकायचंय, गिटार वाजवायला शिकायचंय. कुठलीही नवीन गोष्ट करताना पहिला थॉट काय येतो? बिझनेस सुरू करायचा आहे, ट्रेनिंग घ्यायची आहे, व्हॉट एव्हर नवीन करायचं. 39, 39 झाले. टीम म्हणत असेल तर आमचे, हा, 40 झाले. ओके, व्हेरी गुड. 40 जणांचे पोल आलेले आहेत. मी आणखीन 5 सेकंद थांबतो. जर कोणाला 52 पैकी 40 जणांचे पोल झालेले आहेत, आणखीन कोणाला पोल द्यायचा असेल तर नक्की द्या. ओके? ओके, 1, 2, 3, 4, 5. ओके, 52 पैकी 40 लोकांचे आन्सर्स आलेत. मला वाटतं शेअर रिझल्ट, रिझल्ट शेअर करूया स्क्रीनवरती. हे रिझल्ट आहेत बघा. 5% लोकांना वाटतं माझ्याने होणार नाही, 5% लोकांना वाटतं लोक काय म्हणतील, 20% लोकांना वाटतं मी चुकले तर, 25% लोकांना वाटतं माझ्याकडे पुरेसा वेळ आणि ज्ञान नाही. आणि बाबा, आपल्याकडे 45% असे पॉवरफुल लोक पण आहेत, ज्यांना वाटतं की सुरुवात करूया, पुढे बघू. म्हणजे सगळ्या कॅटेगरीमध्ये आपण विचार करतोय, सगळ्या कॅटेगरीमध्ये विचार करतोय. ओके? आता स्वतःचं हे उत्तर लक्षात ठेवा, आणि जया मॅडम पुढचा पोल टाकतील. हाँ, हिंदी में बताता हूं मैम, सॉरी, बताता हूं, आपको अभी पर्सनली बताऊंगा मैम. ओके, चलो. पहिला पोलचा रिझल्ट झाला, लगेच दुसरा पोल टाकूया. दुसरा पोल पण स्क्रीनवरती येईल आता. दुसरा पोल असा आहे: वरील विचारांपैकी तुमचा विचार बदलायचा असेल तर कोणता नवीन विचार तुम्हाला सर्वात जास्त शक्ती देईल, पॉझिटिव्ह ऑप्शन देईल? नवीन गोष्ट सुरू करताना जर नवीन गोष्ट सुरू करताना जर तुम्ही यापैकी कुठला विचार केलात तर तुम्हाला जास्त पॉझिटिव्ह वाटेल? मी शिकू शकते, लोकांचे मत माझ्या ध्येयापेक्षा मोठे नाही, चूक झाली तर मी ती शिकेन, मला सगळे येण्याची गरज नाही, सुरुवात करणे महत्वाचे आहे, मी भीती असूनही कृती करू शकते. टीम, माझ्याकडे पोलचा रिझल्ट मी दिसत नाही, कारण की मी चुकून ते कॅन्सल केलं. तुमच्याकडे 35-40 लोकांचा पोल झाला की लगेच आन्सर शेअर करा. ओके? खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला प्रॅक्टिकली इकडे शिकवतोय हाऊ टू कन्वर्ट निगेटिव्ह थॉट इन टू द एम्पॉवरमेंट थॉट. ओके? आणि ह्याचीच प्रॅक्टिस तुम्हाला करायची है. आपको ये प्रैक्टिस करनी है सोनल मैम कि एक निगेटिव थॉट आता है तो उसको पॉजिटिव थॉट में कैसे कन्वर्ट करें. दैट इज व्हाट वी आर डुइंग ओव्हर हियर, है ना? 40 जणांचा पोल झाला की आन्सर जे काही रिझल्ट असेल, किती जणांचा झालाय? 30, 3, 30 जणांचा झालाय. ओके, 30 जणांचा झालाय.
चलो कमॉन कमॉन. मगाच्या 40 जण पैकी 40 जणांनी पोलचा आन्सर टाकायचा आहे, कारण की तुम्हीच मगाशी उत्तर दिलेले आहे, त्याच्यासाठीच दुसरा पोल आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. 30च आहे अजून. 31 झालेले आहेत. 36 झालेले आहेत. ओके, 4 लोकांचं बाकी आहे. चलो कमॉन. ओके. 38 झाले, 2 जणांचे बाकी आहेत. चलो चलो चलो, 2 जणांनी पोल टाका, पोल टाका. ऍक्शन इज मदर ऑफ सक्सेस, लक्षात ठेवा. कृती करणं हेच यशाचं सर्वात मोठं गमक आहे. आपण कृती करत नाही, विचार करतो. ठीक आहे, 38 झालेत ना. चला पोल शेअर करा, काय हरकत नाही. आन्सर शेअर करा आणि बघा आन्सर. ओके, दिस इज युअर आन्सर. 24% लोकांनी पहिलं आन्सर, 38 पैकी 9 जणांनी टाकलंय की मी शिकू शकते. हा जर विश्वास मी स्वतःला दिला तर परिस्थिती बदलेल किंवा माझी मानसिकता बदलेल. 6 जणांना वाटतं, लोकांच्या मते मत माझ्या ध्येयापेक्षा मोठं नाहीये. व्हेरी गुड. 10 जणांना वाटतं चूक झाली तरी मी शिकेन. व्हेरी गुड. सर्वात जास्त मत तिकडे झालेत, 8. मला सगळे येण्याची गरज नाही, सुरुवात करणं महत्वाचं आहे. खूप मेजर पॉईंट आहे, खूप मेजर पॉईंट आहे. आणि मी भीती असूनही कृती करू शकते. वाव, फंटॅस्टिक. सो तुमच्या लक्षात येते मला मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर निगेटिव्ह बोलता ना, त्यावेळेला तुमची सबकॉन्शियस मध्ये निगेटिव्ह ऍक्टिव्हिटी ऑलरेडी चालू झालेली असते. म्हणून कॉन्शियस होणं खूप गरजेचं आहे. खूप कॉन्शियसली आपल्याला स्वतःच्या विचारांवरती काही दिवस, पुढचे 90 दिवस किंवा 21 दिवस तुम्ही ठरवा, स्वतःच्या विचारांवरती लक्ष ठेवा की माझे विचार कुठे घेऊन जात आहेत मला. ते मला पॉझिटिव्ह ऍक्शनकडे घेऊन जात आहेत किंवा ते मला निगेटिव्हिटीने थांबवत आहेत. ओके. आणि रिफ्रेम करा. ही जी पहिली मेथड होती रिफ्रेमिंगची, ही खूप सिंपल आणि बेसिक लेवलची मेथडॉलॉजी होती. ही घरी वापरा. जेव्हा केव्हा तुमचं मूल तुम्हाला म्हणेल की मला हे जमणार नाही, लगेच अपॉर्च्युनिटी घ्या. जेव्हा तुमच्या मुलाने सांगितलं थँक्यू मनोज की मला हे जमणार नाही, मग तुम्ही बोला की चला आपण शिकूया. कसं जमेल त्याच्यावरती विचार करूया. अशा सेंटेन्सने स्वतःला रिफ्रेम करा आणि एक वेळ तुमच्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर तयार होईल. तुमच्या घरामध्ये कोणी निगेटिव्ह बोलणारच नाही. आणि जर कोणी निगेटिव्ह बोललं तर एकमेकांवरती हसाल तुम्ही. अरे, हे तर रिफ्रेमिंग करायची गरज आहे. बरोबर आहे. आपल्याला फ्रीज घ्यायचं आहे, नाही नाही आपल्याला सध्या परवडणार नाही, चला आपण सेव्हिंगचा प्लॅन बनवूया. रिफ्रेम केलं. फ्रीज घ्यायचंय किंवा घरी काहीतरी वस्तू घ्यायची, चला सेव्हिंगचा प्लॅन बनवूया की कशा पद्धतीने सेव्हिंग करून आपण ह्या एवढ्या महिन्यामध्ये पैसे. सो रिफ्रेम करण्याची प्रॅक्टिस करा. इथपर्यंत सगळे क्लिअर आहेत. टाईप सी इन चॅट बॉक्स, कारण की आता मी सर्वात इम्पॉर्टंट टेक्निक शिकवणार आहे, जी आपल्याला करायची आहे. टाईप सी इन चॅट बॉक्स. तर पहिली टेक्निक खूप सोपी होती, रिफ्रेमिंग करणं. आणि आत्ताची जी टेक्निक आहे ना, ही लाईफ चेंजिंग टेक्निक आहे. लाईफ चेंजिंग टेक्निक. ह्याला एनएलपीच्या लँग्वेजमध्ये सब मॉडॅलिटी व्हिज्युअलायझेशन म्हणतात. सब मॉडॅलिटी म्हणजे काय असतं माहितीये, की तुम्ही मला सांगा की जेव्हा तुम्ही भूतकाळामध्ये घडलेली एखादी नकारात्मक घटना आठवता, त्यावेळेला ती चित्र स्वरूपामध्ये तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते की नाही. बरोबर आहे. एखादी नकारात्मक घटना जेव्हा त्याचा तुम्ही विचार करता, ती चित्र स्वरूपामध्ये तुमच्या डोळ्यासमोर उभी राहते. होतं काय, तो ते चित्र आहेत ना, त्यामध्ये मॉडेलिटीज असतात. मॉडेलिटीज मध्ये काही वेळेला तुम्हाला त्याच्या चित्रांमध्ये रंग दिसतात, काही वेळेला त्या चित्रांमधून तुम्हाला स्मेल पण यायला सुरुवात होते, काही वेळेला त्या चित्रांमधून तुम्हाला व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये गोष्टी दिसायला लागतात आणि त्यानंतर मग तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. ओके. जर आपण ह्या सब मॉडलिटीज बदलल्या. आता श्रावण सुरू झालाय, बरोबर की नाही. श्रावण सुरू झालं म्हणजे किचन मधलं सगळं वातावरण बदललं ना. म्हणजे जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी मी त्यांना लगेच कनेक्ट होईल मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर की नाही. जसं श्रावण येतं, श्रावणाच्या आदल्या दिवशी आपल्याकडे मराठी कम्युनिटीमध्ये गटारी साजरी केली जाते, बरोबर की नाही. एक दिवस आधी शेवटचा रविवार असतो किंवा बुधवार असतो, जोरदार गटारी असते. अनिता मॅडम, गटारीचं नाव घेतल्यावरती अनिता मॅडम दिसल्या मला, बापरे. मग कोकणात गेल्याचं लगेच फील आलं. ओके. सो एकदम ऍटमॉस्फिअर वेगळं असतं. आणि जसा श्रावणाचा दिवस येतो, सडनली वातावरण बदलतं. सगळीकडे हिरवळ दिसायला लागते, फ्रीजमध्ये सुद्धा भाज्या दिसायला लागतात, फ्रुट्स दिसायला लागतात, बरोबर की नाही. आपल्याला थोडं सात्विक झाल्यासारखं वाटतं की नाही आतून. थोडंसं फ्रेश वाटायला लागतं, थोडंसं सात्विक झाल्यासारखं वाटायला लागतं. का बरं असं होतं? बिकॉज सबमॉडलिटीज बदलल्यात. ओके. तसंच आपल्याला आपल्या विचारांच्या सबमॉडलिटीज बदलता येतात.
मनातील चित्र बदलता येतं. आणि ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे. पण ही थिअरी ऐकून काही उपयोग नाहीये. काही फायदा होणार नाही थिअरी ऐकून. आपलं आयुष्य ना सगळं बरबाद झालं याच्यामुळेच. आपण थिअरीचाच अभ्यास करत बसलो. प्रॅक्टिकल काय केलंच नाही. बरोबर ना? म्हणजे सायन्स सायन्समध्ये एवढे एक्सपेरिमेंट असायचे. म्हणजे एका पुस्तकामध्ये आपल्या वेळेला जेव्हा तुम्ही शाळेत असाल, कमीत कमी सायन्स 1 आणि 2 दोन्ही पकडले, कमीत कमी 50 एक्सपेरिमेंट तरी असतील. किती करायचो आपण लॅबमध्ये जाऊन? है ना? हार्डली एखाद दुसरा, है ना? प्रॉब्लेम तो होता आणि तोच कंटिन्यू राहिला. त्यामुळे आता मी थिअरी नाही सांगणार. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल तुमच्याकडून करून घेणार आहे. ओके? आणि करून घेण्यासाठी आधी सगळं आता पेन बिन सगळं बाजूला ठेवा. पेन बिन सगळं बाजूला ठेवा. बी विथ युअर सेल्फ. जस्ट डू इट. ओके? आता आपल्याला करायचं आहे. मी तुम्हाला 2 अनुभव देणार आहे. 2 अनुभव देणार आहे. ओके? आणि हे 2 अनुभव जे आहेत, हे 2 अनुभव आपल्याला आता एक्सपिरियन्स करायचे आहेत. ओके? मला तुम्हाला रडवायचं नाही, त्यामुळे मी साधे-साधे अनुभव घेतोय. अक्षरशः हे शिकवताना लोकं रडतात. बट आय डोंट वॉन्ट यू टू क्राय. कारण की काय माहितीये, मला तुम्हाला बघता येणार नाही रडताना. समोर असतं तर मला बघता आलं असतं. मग मला थोडंसं कळलं असतं की तुम्ही किती रडताय. त्यामुळे मी रडण्याचा एक्सपिरियन्स नाही घेणार आहे. मी खूप साधा एक्सपिरियन्स घेणार आहे. ओके? सो सर्वात आधी ज्यांना चष्मे आहेत त्यांनी चष्मे काढा. कारण की आता तुम्हाला स्क्रीनवरती काही बघायचंच नाही. आता तुम्हाला फक्त ऐकायचंय आणि मी जे सांगतोय ते करायचंय. ओके? जस्ट रिमूव्ह युअर स्पेक्स जर तुम्हाला स्पेक्स असतील. ओके? ताड बसा. डोळे बंद करा. काही लोकांनी बघा मी ताड बसा, चष्मे काढा एवढं म्हटल्यावर डोळे बंद केलेत. ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. ओके? व्हेरी नाईस. गुड. डोळे बंद करा. ओके? कीप योर आईज क्लोज. आंखें बंद करेंगे हम लोग. ओके? और अभी हम खुद को इमेजिन करेंगे दुनिया के सबसे बड़े ऑडिटोरियम में, जिसमें 10,000 लोग बैठे हैं. 10,000 लोक, 10,000 लोक बसलेले आहेत. अशा ऑडिटोरियम मध्ये स्वतःला फील करा. स्वतःला फील करा. आणि आता एकाच मिनिटात तुमचं नाव अनाऊन्स होणार आहे. आणि आणि जेवढं रेल्वेचा प्लॅटफॉर्म असतो, त्या प्लॅटफॉर्मच्या एवढा स्टेजवरती तुम्ही जाणार आहात आणि त्या एवढ्या मोठ्या स्टेजवरती तुम्ही एकटेच आहात. आणि तुम्ही एवढे घाबरलेले आहात, थरथर कापताय तुम्ही अक्षरशः. तुम्ही स्वतःला बघताय, तुम्ही घाबरलेला आहात, तुम्हाला घाम सुटलेला आहे, तुमचा हात थरथरतोय, हातामध्ये माईक दिलेला आहे, तो माईक सुद्धा हलतोय, समोर लोक हसतायत, प्रचंड भीती वाटते, लाज वाटते. त्या चित्राला आणखीन डार्क करा. त्याला आणखीन डार्क करा. त्या चित्राला आणखीन मोठं करा. बिगर. मेक इट बिगर 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 बिगर. आवाज वाढवा. लोक हसतानाचे ओरडण्याचे आवाज तुम्ही ऐकताय. तुमच्या शरीराचं होणारे व्हायब्रेशन्स, धडधड, हृदयाची होणारी धडधड तुम्ही ऐकताय. एवढे तुम्ही घाबरलेले आणि यू आर वॉचिंग दॅट. यू आर वॉचिंग दॅट. आता बऱ्यापैकी तुम्ही पिक केलेला आहात. प्रचंड भीती भीती वाटते. प्रचंड घाबरलेला आहात. माईक हातामध्ये आहे, काय बोलू ते कळत नाहीये. आता डोळे उघडा. डोळे उघडा. हळू डोळे उघडा. किती जणांनी ऍक्च्युअल ती भीती एक्सपिरियन्स केली त्यांनी आय टाका फक्त चॅट बॉक्स मध्ये आधी, की प्रचंड भीती वाटली बाबा, खूप अनसर्टन वाटलं, खूप काहीतरी. किती जणांनी एक्सपिरियन्स केले त्यांनी आय टाका. ओके. आर्या मॅडमने केली. ओके. ओके. व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी केली. हा. गुड. व्हेरी गुड. फंटॅस्टिक. ठीक आहे. नाव अगेन क्लोज युअर आईज. डोळे बंद करा. डोळे बंद करा. आता सब मॉडॅलिटीज बदलतोय मी. सब मॉडॅलिटीज बदलतोय. मगाचं जे पिक्चर होतं त्याच्यामध्ये व्हॉइस होता, म्हणजे लाऊड व्हॉइस होता, बऱ्याच लोकांचा आवाज होता. ते चित्र खूप डार्क होतं. खूप डार्क होतं. ते चित्र खूप मोठं होतं. नाव त्याच पोझिशनला जा पुन्हा. आता मी जे ते चित्र पुन्हा डोळ्यासमोर आणा आणि मी जे सांगतोय त्या सब मॉडॅलिटीज व्हिज्युअलाइज करून बदलायचे.
ते चित्र मगाचं मोठं होतं त्याला आता लहान करा. जे तुम्हाला मगाशी दृश्य दिसत होतं ते मोठं होतं त्याला आता लहान करा. त्या दृश्याला त्या चित्राला स्वतःपासून थोडं लांब न्या. थोडं लांब न्या. आता त्यातले सगळे कलर काढून टाका आणि त्या चित्राला पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघा. पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बघा. आता त्या पूर्ण ऑडिटोरियम मधला आवाज जो मगाशी खूप जास्त होता तो हळूहळू कमी करा. एकदम कमी करा. तुमच्या कंट्रोलमध्ये आलाय अशा पद्धतीने कमी करा. चित्र लहान केलं, लांब नेलं, ब्लॅक अँड व्हाईट केलं, आवाज कमी केला आणि आता तुमच्या बॉडीमध्ये एक जबरदस्त कॉन्फिडन्स फील करा. दीर्घ श्वास घ्या. डीप ब्रीथ करा. आता त्याच स्टेजवरती त्याच चित्रासहित स्वतःला कॉन्फिडेंटली बोलताना बघा. स्टेजवरती वावरताय. लोक मंत्रमुग्ध झालेले आहेत. एव्हरीथिंग इज इन युअर कंट्रोल. सगळं काही तुमच्या नियंत्रणात आहे. असं जाणवतं जसे तुम्ही वर्षानुवर्ष एका वक्त्याचं काम करताय, एका ट्रेनरचं काम करताय, एका कम्युनिकेटरचं काम करताय. जेव्हा तुम्हाला खरंच कॉन्फिडंट वाटेल एकदम की यस यार हे तर खूप इझी होतं, त्यावेळेला त्याने त्याने डोळे उघडा आणि चॅटबॉक्समध्ये कॉन्फिडंट वाटलं असेल तर CO टाका. तोपर्यंत फील करा. फीलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरीथिंग इज इन युअर कंट्रोल. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. फंटॅस्टिक. ज्यांचं झालंय त्यांनी खूपच मस्त वाटतंय. येस गीतांजली मॅम. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. गुड. आहे ना जादू. एव्हरीथिंग इज ऑल अबाउट सबमॉडलिटीज. सबमॉडलिटीज. आपली आई लहानपणी आपले डोळे बंद करता असताना आपण झोपलेलो असताना सुद्धा आपल्या बाजूला येऊन जर बसली किंवा तिने आपल्या डोक्यावरती हात ठेवला, आपल्याला ओळखायला वेळ लागायचा का की आपली आई आहे म्हणून? इमिडिएटली ओळखायचं बिकॉज दॅट इज अ सबमॉडलिटी कनेक्टेड. ओके. तसंच आपल्या भीतीबरोबर त्या चित्राची सबमॉडलिटी म्हणजे ते दिसतंय कसं, ते चित्र किती मोठं आहे. होतं काय, ज्या वेळेला आपण निगेटिव्ह विचार करतो त्यावेळेला भीतीच्या माध्यमातून ते चित्र आणखीन मोठं होत जातं. चित्र मोठं होत जातं. त्याच्यामध्ये कलर्स यायला लागतात. त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी दिसायला लागते. आता ही स्क्रीनवरती आता जी स्क्रीन आहे याचा स्क्रीनशॉट घ्या. ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला तुमच्या स्वतःची करायची आणि मुलाबरोबर करून घ्यायची आहे की ज्या गोष्टी त्याला स्विमिंग करण्याची भीती वाटते, कर डोळे बंद कर. चल काय दिसतंय, हा तू स्विमिंगच्या पाण्यामध्ये उतरण्यासाठी कड्यावरती उभ्या आहेस, तुझा ट्रेनर तुला ढकलतोय, बाकीची मुलं तुझ्यावरती हसतायत, प्रचंड भीती वाटते. तो अक्षरशः जर तुम्ही आता तुम्ही समोर असं तर मी तुम्हाला थरथर कापायला लावलं असतं. एवढी भीती निर्माण होते. ठीक आहे. चल काय हरकत नाही. आता डोळे बंदच ठेव. काय कर, सर्वात आधी ते चित्र जे बघितलंस त्याला लहान कर. छोटं 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 छोटं. त्या चित्राला स्वतःपासून लांब ने. त्या चित्रामधले सगळे रंग काढून टाक. ब्लॅक अँड व्हाईट कर. आता आजूबाजूचा जो आवाज होता मुलांचा हसण्याचा, ट्रेनरचा ओरडण्याचा, पाण्याचा, तो आवाज हळूहळू कमी कर. आणि आता चेक कर की स्वतःला कॉन्फिडंट कर, तू स्वतः पाण्यामध्ये उडी मारतोयस आणि पोहायला शिकतोयस. आर यू गेटिंग माय पॉइंट? दिस इज द सेकंड मेथडॉलॉजी. आणि आता तिसरी मेथड. आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट करायला वेळ लागतो, ही गोष्ट करायला वेळ लागतो, पण जी तिसरी मेथड मी तुम्हाला आता शिकवणार आहे ती एवढी पॉवरफुल आहे की तुम्ही कुठे आहात याने मॅटर करत नाही. फक्त 5 सेकंदामध्ये तुम्ही कॉन्फिडंट फील करू शकता. तुमच्यापैकी किती जणांना शिकण्याची इच्छा आणि वेळ दोन्ही आहे? कारण की त्याला कमीत कमी 10 मिनिटं लागतील. त्यांनी आय टाका. ओके. आय आय टॉट यू 2 मेथड्स. वन इज रिफ्रेमिंग, ज्याच्यामध्ये वाक्य बदलायची आहेत बोलण्याची. दुसरं मी तुम्हाला सबमॉड्युलिटी शिकवले. आणि आत्ता मी जे तुम्हाला शिकवतो ही माझी फेवरेट मेथड आहे. मी गेली जवळजवळ 20 वर्ष ही मेथड वापरतो. अँड दॅट मेथड इज नोन ॲज अ अँकरिंग. अँकरिंग या मेथडला म्हटलं जातं अँकरिंग. हॅव यू हर्ड हर्ड अबाउट दिस अँकरिंग? कुणी ऐकलंय कधी? है ना. अँकरिंग खूप सोपी मेथड आहे आणि तुम्हाला आत्ता करायची आहे. फक्त याच्यामध्ये थोडासा त्रास आहे, तुम्हाला उभं राहावं लागेल. ठीक आहे, तुम्ही मला कॅमेरामध्ये नाही दिसलात काही हरकत नाही, बट यू हॅव टू स्टँड फॉर इट. आता लगेच नका थांबू, थांबा आधी पूर्ण प्रोसेस. हे मला प्रचंड आवडतं आपल्या
लेडीज आहेत ना नेहमी असं तलवार काढून तयारच असतात, फक्त बोलायची गोष्ट. धीरज सर नाही उठले, धीरज सर तसेच आहेत अजून. अरे आधी पहिले सबका होने दे फिर मैं उठेगा. पण सगळ्या लेडीज असं पुस्तक बिस्तक वया बिया बाजूला ठेवून लगेच तयार. आय लाईक दॅट. ओके, व्हेरी नाईस, फंटॅस्टिक. अँकरिंग काय रे समजून घ्या. अँकरिंग खूप इम्पॉर्टंट, आणि प्रोसेस समजून घ्या, मग आपण ती करूया. आपल्या आयुष्यात असा कोणता एक क्षण आहे ज्यावेळी तुम्हाला वाटले होते की मी हे करू शकते, म्हणजे आपल्या आयुष्यात तर बऱ्याच वेळा असं घडलंय की तुम्ही कॉन्फिडंट फील केले. ती घटना तुम्हाला आठवायची आत्ता, डोक्यात आठवा की कोणती घटना. मला लहानपणी शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा होती, मी प्रचंड जबरदस्त बोलले होते आणि सगळ्या शिक्षकांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या होत्या. किंवा मी धावण्याच्या स्पर्धेमध्ये मला असं आधी वाटलं नव्हतं मी जिंकेन, पण मी एवढ्या जोरात धावले की बाबा पीटी उषा पण कमी पडेल, आणि मला तो कॉन्फिडन्स. किंवा मी शाळेत पहिली आले होते. कुठली अशी घटना आहे जी आजही खूप क्रिस्टल क्लिअर आठवते, खूप महत्वाची, ती घटना आठवणं गरजेचं आहे, कारण की त्याचा जो उपयोग करायचा आहे आपल्याला. तर एक मिनिटं घ्या, एक मिनिटं घ्या. ती घटना जी आजही तुमच्या अंगावरती शहारे निर्माण करते, आजही तुम्हाला वाटलं यार काय होते मी त्यावेळेला, यार त्यावेळेला मी काही करू शकले असते, एवढा जबरदस्त कॉन्फिडन्स होता. ती घटना आठवा आता. तुम्हाला 2-3 आठवतील, त्यातली एक. कारण की आता ऑफलाईन असतं ना तर मी तुमच्याबरोबर इंटरॅक्शन केलं असतं, पण आपण ऑनलाईन आहात त्यामुळे माझ्या थोड्या लिमिटेशन्स आहेत. कधीतरी आपण ऑफलाईन पण भेटू. बट आता ती घटना आठवा, 2-3 आठवतील, त्यातली एक घटना तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, ज्या घटनेला आजही डोळे बंद केलेत ना, घटना डोळ्यासमोर उभी राहते आणि तुम्हाला प्रचंड कॉन्फिडन्स येतो. म्हणजे मला आठवते माझं पहिलं भाषण झालं होतं आणि मी माती खाल्ली होती अक्षरशः, मला काहीच बोलता आलं नव्हतं, 9वीची गोष्ट आहे. आणि मी त्या दिवशी ठरवलं होतं भाई बोलायला शिकणं, कारण की सगळं आलं आणि बोलायला नाही आलं तर फायदा काय. आणि मग एक्झॅक्टली आफ्टर 1 इयर आमचा सँड ऑफ होता 10वीचा. आणि मी तिकडे 45 मिनिटं बोललो आणि सगळ्या शिक्षक, अक्षरशः शिक्षक रडत होते, प्रिन्सिपल मॅडम उठल्या, त्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. दॅट वॉज द अमेझिंग मुवमेंट. पण त्याच्यापेक्षा मोठी मुवमेंट होती ज्यावेळेला मी षण्मुखानंद हॉलमध्ये लोकांसमोर पहिला अवॉर्ड घेतला, माझा बेस्ट ट्रेनरचा अवॉर्ड. या दोघी पण होत्या त्या, अंकिता आणि जयादाई पण ते होत्या. दॅट वॉज अ अमेझिंग मुवमेंट. आजही मला आठवते, कारण त्यासाठी मी 3 महिन्याचा स्ट्रगल केला होता. मी मलेरिया, टायफॉइड ह्या सगळ्यांना ओव्हरकम करून मी ट्रेनिंग घेतल्या होत्या, आणि तो नॅशनल लेवलचा अवॉर्ड होता माझ्यासाठी, खूप इम्पॉर्टंट अवॉर्ड होता. दॅट मुवमेंट गिव्ह मी द कॉन्फिडन्स. तुमच्या आयुष्यातली कुठली घटना आहे जी आजही आठवली की तुम्हाला प्रचंड आठवते. मी 2 मिनिटं माझं तोंड बंद करतोय, पण तुम्हाला ही घटना आठवायची आहे त्या 2 मिनिटांमध्ये. ओके, चलो स्टार्ट करा सगळ्यांनी. आठवा, ज्यांचं होईल त्यांनी मी टाका चॅट बॉक्समध्ये. एक 20-25 जणांचं मी आलं की मग मी पुढचं शिकवेन. चालू करा. बाप रे, 2 मिनिटाची गरजच नाही तर 2 सेकंदामध्ये मी यायला लागले. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बघा मी परत सांगतोय, ती घटना जबरदस्त पॉवरफुल असली पाहिजे, आजही तुमच्या डोळ्यासमोर उभी राहिली पाहिजे, अशी ती घटना आहे. ठीक आहे, आली सगळ्यांची? व्हेरी गुड, व्हेरी गुड. जर आलेच तर उत्तमच आहे, मग आपण लगेच अँकरिंगला सुरुवात करू. कोणाला जर थांबवायचं असेल आठवण्यासाठी तर स्टॉप म्हणून टाईप करू शकता, कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे आज तुम्ही करून घेतलेत ना स्वतःबरोबर, तुम्हाला लाईफ टाईम परत करायची गरज नाही लागणार आहे. मग लाईफ टाईम तुम्हाला फक्त 2 सेकंद लागतील स्वतःला बूस्ट करायला आणि ऍक्शन घ्यायला. सगळ्यांचं झालंय? क्या बात आहे, व्हेरी गुड. ओके. सो व्हॉट इज अँकर? अँकर कुठे बघतो आपण, तुम्हाला माहितीये? जेव्हा एखादी बोट, एखादं जहाज किनाऱ्यावरती येतं त्यावेळेला त्याच्यामध्ये अँकर टाकतात, पाण्यामध्ये अँकर टाकतात, आणि मग ते अँकर त्या बोटीला तिथे थांबवून ठेवतात. बरोबर आहे? तसंच आपल्याला एक, धीरज सरांना सल्यूट येतात. धीरज सर मी अजून सुरुवात मध्ये उभेच राहिलेले आहेत. व्हेरी गुड. धीरज सरांनी अँकर सेट केलाय. ओके. सो त्या अँकरचा उपयोग आपल्याला करायचा आहे की मी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असेल, मला कॉन्फिडन्स पाहिजे इमिडिएटली. किंवा मला डिसिजन घेण्याचा अँकर पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी अँकर सेट केला जाऊ शकतो. फक्त प्रत्येक गोष्टीसाठी अँकर सेट करताना वेगवेगळी घटना लागते. जसं आत्ता मी तुमचा अँकर सेट करून घेणार आहे कॉन्फिडन्सवरती, आत्मविश्वासावरती. पण तुम्हाला पैशाची भीती वाटते, पैसे मागण्याची भीती वाटते, तुम्हाला सेल्फ प्रेझेंटेशनची भीती वाटते, तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची भीती वाटते त्या त्या गोष्टीसाठी तुम्ही अँकर सेट करू शकता. कळतं? इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? नक्की? आता जे व्हिडिओवरती आहे त्यांच्या माना मला हलताना दिसत आहेत, पण ज्यांनी व्हिडिओ ऑन नाही केला त्यांच्या माना कशा हलतात ते मला कसं कळणार? म्हणून चॅटबॉक्समध्ये टाका की येस. ओके. थंब पण आला, व्हेरी गुड. सो कारण की हा सायन्स नाही कळलं ना तर मग त्याचा उपयोग नाही. तर आपल्याला 5 स्टेप फॉलो करायचे आहेत. अँकर तयार करण्यासाठी 5 स्टेप फॉलो करायच्या आहेत. त्या नीट ऐका, याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. कृपया आधी कोणाला शिकवायला जाऊ नका. आधी स्वतः शिका. 2-4 दिवस प्रॅक्टिस करा. मॅडम पण आले, स्वप्ना मॅडम पण आले. स्वप्ना मॅडम फ्रेशनेसच्या फाउंडर आलेल्या आहेत आपल्या सेशनला, त्यांचं सुद्धा वेलकम करतो. ओके. आणि एकदम परफेक्ट टाइमला आलाय, अँकर सेट करायला शिकतोय आपण. ओके. 5 स्टेप समजून घ्या, स्क्रीनशॉट घ्या.
शिकून घ्या, प्रॅक्टिस करा आणि एकदा तुम्हाला कळलं की तुमचा अँकर सेट झालेला आहे, मग मुलांना शिकवा स्वतःच्या. ठीक आहे. सो पहिली स्टेप काय आहे? तुमची कॉन्फिडंट मुवमेंट आठवा, जे मी तुम्हाला ऑलरेडी आता आठवायला सांगितलेली आहे, ती डोक्यात ठेवा, त्याचा वापर करायचा आपल्याला इथे. मग आता जेव्हा मी तुम्हाला डोळे बंद करायला सांगेन, लगेच करू नका, मी जेव्हा सांगेन तेव्हा पण उभं राहून करायची ही सगळी प्रोसेस. ठीक आहे. आधी प्रोसेस समजून घ्या, मग तुम्हाला प्रॅक्टिकली करायचे. उभं राहायचं जागेवरती मी डोळे बंद करायला सांगेन तेव्हा त्यावेळेला डोळे बंद करून ती मुवमेंट आत्ताच्या क्षणामध्ये जगायची आहे. ऍक्च्युअल ती मुवमेंट पुन्हा घडते, तो अवॉर्ड तुम्हाला मिळतोय का, ती शाबासकी तुम्हाला मिळते किंवा तुम्ही बेधडक ते भाषण तुम्ही देताय, ती मुवमेंट जगायची आहे. आता ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत ना, त्यांनी जर फेस समोर, तर तुमच्या फेसवरती मला ते लगेच कळतं की तुम्ही तिथपर्यंत पोहोचलेला आहात. माझ्या ह्या लिमिटेशन्स आहेत सध्या ऑनलाईन सेशन असल्यामुळे. पण तुम्हाला ते एकदम हाय लेवलला आल्यासारखं वाटतं, तुमच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात, तुमच्या चेहऱ्याचा रंग बदलतो, तुमची बॉडी लँग्वेज बदलते, तुमच्या शोल्डरची पोझिशन बदलते, हे सगळं बाय प्रोडक्ट बदलतं. ठीक आहे. म्हणून तिसरी स्टेप आहे, त्या भावनेला शरीरात अनुभवून द्या. ऑटोमॅटिकली बॉडी लँग्वेज तुमची तशी होईल. म्हणून मी मगाशी सांगितलं होतं, डिस्ट्रॅक्शन काही ठेवू नका पुढचे 30-35 मिनिटं. आता चौथी स्टेप आहे ना, चौथी स्टेप ही खूप इम्पॉर्टंट आहे. काय लिहिले चौथी स्टेप? एक छोटासा फिजिकल गेस्चर, उदाहरणार्थ चुटकी वाजवणं. ओके. उदाहरणार्थ स्वतःची जी नखं आहेत ती स्वतःच्याच हातावरती जोरात प्रेस करणं. उदाहरणार्थ जोरदार टाळी वाजवणं. किंवा उदाहरणार्थ आपला अंगठा आपल्या मुठीमध्ये जोरदार पद्धतीने दाबून ठेवणं. उदाहरणार्थ छातीवरती हात ठेवणं. अशी कुठली तरी एक ऍक्शन, जी ऍक्शन तुम्ही सहसा करत नाही. सहसा करत नाही. सगळ्यांना हे कळतंय का मी काय म्हणतोय ते? म्हणजे स्वतःला नख मारून घेतो का आपण? तुमच्यापैकी कोणी मारून घेत असेल तर मग त्याच्यासाठी ऍक्शन नाही चालणार. ओके. कोणी चुटकी वाजवणं जर कोणी सहसा नसेल करत तर ती घ्या. मुठी आवळणं जर सहसा नसेल करत तर ती घ्या. स्वतःला चिमटा घेणं, ती हवी तर ती घ्या. एनी वन ऍक्शन सिलेक्ट करायचे तुम्हाला. ठीक आहे. आणि त्याच्याबरोबर एक शब्द घ्यायचा आहे, जो शब्द कॉन्फिडन्सशी कनेक्टेड असेल. कॉन्फिडन्सशी कनेक्टेड असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा अँकर जो आहे कॉन्फिडन्ससाठी, आता मला लागत नाही पण मी सुरुवातीला खूप वापरलं 5-6 वर्ष, जेव्हा मला प्रत्येक माणसाला, तो किती चांगला स्पीकर असला ना, तो स्टेजवरती गेल्यावरती पहिली 10 सेकंद त्याला भीती वाटतेच. तुम्हाला भीती नाही वाटत आहे ना, याचा अर्थ प्रॉब्लेम आहे. ओके. तर मी काय करायचो, माझा अँकर होता पॉवरफुल. माझा अँकर काय होता? पॉवरफुल. म्हणजे चुटकी वाजवणं आणि त्याच्याबरोबर हा पॉवरफुल वर्ड बोलणं. 3 वेळा मी करायचो, पॉवरफुल पॉवरफुल पॉवरफुल. आणि माझा अँकर सेट व्हायचा आणि मी स्टेजवरती जाऊन आग लावायचं. आग लावायचं म्हणजे भाषण द्यायचो, जे काय ट्रेनिंग घ्यायचं. कळतंय सगळ्यांना? हा, मी पुन्हा रिपीट करतो, नीट ऐका आणि मग करा, गोंधळ करू नका. काही डाऊट्स असतील तर तिथे हँड रेज करा, म्हणजे तुम्हाला टीम अनम्यूट करेल, तुम्ही मला डाऊट विचारू पण शकता, मी डाऊट क्लिअर करेन. पण आता प्रोसेस पूर्ण समजून घ्या. मी तुम्हाला जेव्हा सांगेन त्यावेळेला तुम्हाला तुमच्या जागेवरती उभं राहायचंय. उभं राहिल्यानंतर हातात काही ठेवू नका, डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून ती जी कॉन्फिडन्सची घटना आहे, जी घटना मगाशी मी तुम्हाला आठवायला सांगितली होती, ती घटना डोळ्यासमोर आणत जायचंय, तिला रंगवत जायचंय, मोठं करत जायचंय, तोपर्यंत करत जायचं आहे, जोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होत नाही, जोपर्यंत तुमचे शोल्डर प्रॉपरली तयार होत नाहीत, जोपर्यंत तुम्हाला आतून आत्मविश्वास आल्यासारखं वाटत नाही, तुम्ही त्या ठिकाणी गेल्यासारखे वाटत नाही, तोपर्यंत ती व्हिज्युअलाइज करत राहायची. स्टेप नंबर 3. आणि जसे तुम्ही पिकला याल त्यावेळेला तुम्हाला एक गेस्चर ठरवायचं आहे, जसं मी माझा सांगितलं तुम्हाला. गेश्चर, तो गेश्चर ठरवायचा आहे. तो गेश्चर ठरवून 3 वेळा करायचा आहे आणि तो शब्द, जसं मी म्हटलं, पॉवरफुल पॉवरफुल पॉवरफुल. बरोबर आहे. पुन्हा थांबलात, पुन्हा स्टेज नंबर 1ला जा, उभे राहा, पुन्हा ती घटना आठवा, पुन्हा ती पूर्ण अंगामध्ये भिनू द्या, पुन्हा गेस्चर करा, पॉवरफुल पॉवरफुल पॉवरफुल, असं 3 वेळा ही पूर्ण प्रोसेस रिपीट करायची आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. छोटी छोटी मंडळी आजूबाजूला वावरताना दिसत आहेत, शीतल मॅडमच्या बाजूला दिसत आहेत. ओके. हा, त्यांना कुठेतरी थोडीशी एंगेज करा. हा. आणि ही प्रोसेस आता करायची आहे. सगळ्यांना कळले का प्रोसेस?
सगळ्यांना नक्की प्रोसेस कळले. घाई करू नका, अजिबात घाई करू नका. कारण की हे एकदा केलं ना की मग आयुष्यात हे पुढे पुन्हा करायची गरज नाही. तुम्हाला फक्त पॉवरफुल, चलो काम पे शुरू, काम पे लग जाओ. यू विल डेफिनेटली एन्जॉय दिस प्रोसेस, युझिंग दिस प्रोसेस. ओके, सगळे रेडी आहेत? सगळे रेडी आहेत? चलो स्टँड अप. उभे राहायचंय. ओके, तुमचे डोळे बंद करायचे आहेत. व्यवस्थित स्टेबल उभे राहा. फर्म उभे राहा दोन्ही पायांवरती. बऱ्याच वेळेला आपण एका पायावरती उभे राहतो, तसं करू नका. दोन्ही पायांवरती व्यवस्थित अंतर द्या, बॅलन्स करा वजन आणि उभे राहा. ओके, चष्मा असेल तर काढून ठेवा, कारण की तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं त्यासाठी चष्म्याची गरज नाहीये. क्लोज युअर आईज. डोळे बंद करा. आपल्याला कॉन्फिडन्सचा, आत्मविश्वासाचा अँकर सेट करायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्या आयुष्यात ज्या वेळेला, ज्या क्षणाला तुम्ही सर्वात जास्त कॉन्फिडंट होतात, ती घटना आता डोळ्यासमोर आणायची आहे. ती बालपणीची असेल, कॉलेज लाईफ मधली असेल, लग्नाच्या आधीची असेल, नंतरची असेल, मॅटर करत नाही. ती घटना आत्ता डोळ्यासमोर आणायची आहे. त्या घटनेच्या आजूबाजूचे बारकावे आता आठवायचे आहेत. त्या घटनेचा सिक्वेन्स आठवायचा आहे. त्या घटनेमध्ये तुम्ही जे काही करत होतात, जे काही अनुभवत होतात, ते आता अनुभवायचं आहे. तुमच्या शरीरामध्ये त्यावेळेचा जोश निर्माण झालेला आहे, आत्मविश्वास निर्माण झालेला आहे, ते अनुभवायचं आहे. ती घटना तीव्र भावनांनी बघायची आहे, अनुभवायची आहे, व्हिज्युअलाइज करायची आहे. तुम्हाला आता तो आत्मविश्वास जाणवायला पाहिजे. तो आत्मविश्वास तुम्हाला जाणवतोय, त्या भावना तुम्हाला जाणवत आहेत. ते फील करायचं आहे. आपल्या अँकरसाठी एक ऍक्शन ठरवायची आहे. आपल्या अँकरसाठी एक शब्द ठरवायचा आहे. जेव्हा पण तुम्हाला ती भावना तीव्र लेवलला आल्यासारख्या वाटतील, तुम्हाला ती भूमिका, त्या भूमिकेमध्ये तीव्र लेवलला आल्यासारखं वाटेल, त्यावेळेला आपला अँकर 3 वेळा मोठ्याने बोलून ती ऍक्शन 3 वेळा करायची आहे. मी 1 2 3 म्हणेन, सगळ्यांनी एकत्र करूया. तुमची जी काय ऍक्शन असेल ती करा, तुमचा जो काही शब्द असेल तो करा. 1 2 3 गो. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. ओके, फर्स्ट टाइम झालेला आहे. पुन्हा आपण आता आपल्या घटनेकडे जातोय. पुन्हा घटनेकडे जातोय. पुन्हा घटना व्हिज्युअलाइज करा. पुन्हा घटना व्हिज्युअलाइज करा. पुन्हा ती संपूर्ण अंगात भिंगू द्या. पूर्ण अंगात भिनू द्या ती. पूर्ण कॉन्फिडंट फील होऊ दे. अंगावरती शहारे येऊ दे. ती घटना पुन्हा तुमच्या समोर घडते, तुम्ही त्यामध्ये आहात ते फील करा. एक्स्ट्रीम लेवलला घेऊन जा. मी पुन्हा 1 2 3 गो म्हणेन, त्यावेळेला आपला अँकर आणि आपला शब्द मोठ्याने 3 वेळा म्हणायचा आहे. ओके, 1 2 3 गो. आपला शब्द आणि ऍक्शन. व्हेरी नाईस. लास्ट टाइम करायचंय, डोळे बंदच ठेवा. लास्ट टाइम करायचंय, लास्ट अटेम्प्ट. पुन्हा घटनेमध्ये जा, घटना इमॅजिन करत राहा, व्हिज्युअलाइज करा. त्या घटनेच्या वेळेच्या भावना अनुभवा. लोकांनी अप्रिशिएट केलं असेल किंवा तुम्हाला स्वतःला स्वतःचं अप्रिशिएशन वाटत असेल, ते सगळं अनुभवा. टॉप लेवलला घेऊन जा. हळूहळू हळूहळू टेम्पो वाढू दे त्या घटनेचा. प्रचंड कॉन्फिडंट वाटू दे स्वतःला. बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स फील करताय. शोल्डर एकदम तुमचे स्ट्रॉंग झालेले आहेत. फिलिंग कॉन्फिडंट. आणि मी 1 2 3 गो म्हणाल्यावरती पुन्हा 3 वेळा करा. 1 2 3 गो.
ओके, वन्स यू डन, एकदा तुमचं करून झालं, तुम्हाला बेटर फील वाटलं, डोळे उघडा आणि पुन्हा सेशनला येऊन बसा. नाव टेल मी व्हॉट यू आर फिलिंग. काय फील करताय? ज्यांना अनम्यूट करून बोलायचं त्यांनी अनम्यूट करून बोला, ज्यांना चॅटबॉक्समध्ये बोलायचं त्यांनी चॅटबॉक्समध्ये बोला. व्हॉट यू आर फिलिंग नाव. काय वाटतंय? हा, रिया मॅडमने हँड रेज केलेला आहे. रिया मॅडमने अनम्यूट करताय जरा. येस सर. बोला मॅम. ग्रेट इव्हनिंग. खूप छान वाटलं सर. मी माझ्या लहानपणीची मुमेंट रिवाईज केली. म्हणजे फर्स्ट टाइम मी म्युझिकल चेअरमध्ये विन झालेली. क्या तो बात. फर्स्ट याला आय रीच टू द दॅट ओनली 3-4 पीपल्स लिव्ह आणि त्याच्यात मी होते. त्याच्यानंतर जसं जसं आपण प्रोसेस मूव्ह ऑन केलं, मी लास्ट राऊंडला पोहोचली अँड आय वॉन. क्या बात आहे मॅम, तुमच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसतोय, कॉन्फिडन्स पण दिसतोय. रिया थँक्यू. मॅडमसाठी आपण पीटीवाय टाकूया. पीटीवाय आपण टाईप टाकतो चॅटबॉक्समध्ये. पीटीवाय, पीटीवाय म्हणजे पॉवर टू यू, म्हणजे आपली सगळी आपल्याकडून पॉझिटिव्ह एनर्जी देतो आपण कुठल्याही व्यक्तीला जेव्हा ते चांगलं करतात, म्हणून आपण चॅटबॉक्समध्ये पीटीवाय टाकतो. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. थँक्यू सर. रिया मॅडम, येस. एनिवन एल्स? आणखीन कोणाला शेअर करायचं आहे? हँड्स डाऊन करा सगळे. आणि कोणाला शेअर करायचं असेल तर शेअर करू शकता. चॅटबॉक्समध्ये तर बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे. आय कॅन रीड. कसं वाटलं? ही जी गोष्ट आहे ना, ऍक्च्युली हा, कांबळे मॅडमनी केलंय बघा, निलांबरी मॅडमनी हँड रेज केलंय. प्लीज त्यांना अनम्यूट करा. निलांबरी मॅडमना अनम्यूट करून मग सांगा की अनम्यूट. स्वप्ना मॅडमने केलंय. ओके, स्वप्ना मॅडम आधी तुम्हाला केलंय. स्वप्ना मॅडम प्लीज. सर, मी ती मुमेंट आठवली की मी माझी सेकंड कार घेतली होती, क्रेटा. आणि दॅट वॉज अमेझिंग आणि ऑसम माझ्यासाठी होतं. कारण आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये पहिली कार माझ्याकडे आली होती. सो मी ते मुमेंट एन्जॉय केला आता. आणि माझी नवीन कारची स्वप्न बघायला स्टार्ट केली. क्या आय एम बात आहे. गोइंग टू परचेज रेंज रोवर. वा वा वा, तथास्तु तथास्तु. थँक्यू सर. पीटीवाय, थँक्यू पीटीवाय, पीटीवाय टू थँक्यू. मॅम. येस, व्हेरी नाईस. येस, आणखीन दोन हँड रेज्ड आहेत, निलांबरी मॅम आणि विद्या मॅम. थँक्यू सर बोलण्यासाठी मला संधी दिलात. खरं तर मी सांगायची म्हणजे म्हणजे फर्स्ट प्राइज मला आयुष्यात म्हणजे कधीच म्हणजे ठरवलं नव्हतं की असं काय काम करेन. पण मी कॉलेज लेवलवर ते आमचं स्टेट प्रेड झालं होतं पथनाट्य. आणि त्या पथनाट्यामध्ये आम्हाला झोनल लावूनला सुद्धा प्राइज मिळालं होतं फर्स्ट. आणि आमच्या युनिव्हर्सिटी लेवलला सुद्धा फर्स्ट प्राइज मिळालं होतं. म्हणजे तो एक जोश होता ना बोलण्याचा. पथनाट्याला खूप एनर्जेटिक लागते. सो ती एनर्जी मी आता अनुभवली. केली. क्या बात आहे, अमेझिंग. आणि तुमच्या चेहऱ्यावरती दिसते ते. ऍक्च्युली मला असं वाटतं की तुम्ही ते आत्ता अजूनही जगताय ती मोमेंट. हो, फंटॅस्टिक म्हणजे मॅम. तो दिवस आठवला की मला अजूनही भारी वाटतं की वा. असं आणि खरं सांगायचं सर तर आम्ही ते थिएटर राऊंड म्हणजे म्हणजे 4-5 वर्ष थिएटर राऊंड जिंकला नव्हता. सो आमची एसएनडीटी युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही थिएटर पूर्ण मारला होता. म्हणजे तो क्या राऊंड म्हणजे पूर्ण थिएटर आम्हाला फर्स्ट प्राइज मिळालेलं. सो भारी अमेझिंग, वाटते मला ते बोलताना. अमेझिंग, अमेझिंग. नाव युटिलाइज दिस थँक्यू. अँकर. जो पण अँकर सेट केलाय ना, मी तुम्हाला सांगतो की ही हे गॉड गिफ्ट आहे. हे देवाने दिलेलं आपल्याला गिफ्ट आहे. ओके, म्हणजे मी ज्याचा शास्त्रशुद्ध जेव्हा अभ्यास केला ना अँकरच्या पद्धतीचा, त्यावेळेला पूर्वीच्या वेळी ना माणसं ही बाय प्रोडक्ट वापरायची. पूर्वी माहितीये माणसाला शिंक आल्यावरती माणसं काय म्हणायचे? बरोबर ना? हे अँकर्स होते. हे अँकर्स असायचे. बरोबर ना? म्हणजे धपाटे देणं आपल्याला, जेव्हा आपण पाया पडायला वाकायचो तेव्हा आपल्या आजी आजोबा आपल्या पाठीवरती धपाटे द्यायचे. अँकर्स असायचे ते. कान खेचायचे, अँकर्स होते ते. हे सायंटिफिकली मी जरी तुम्हाला सांगत असलो तरी आपल्या शास्त्रांमध्ये हे खूप आधीपासून वापरलं जातं. व्हेरी गुड निलांबरी मॅम. पीटीवाय करूया निलांबरी मॅडमसाठी. मग विद्या मॅमना, मग आर्या मॅडमना. येस. विद्या मॅमना अनम्यूट करा. आणि येस विद्या मॅम बोला. नमस्कार सर. सर नमस्कार तुम्ही मॅडम. जेव्हा इमॅजिन करायला सांगितलं ना, सो माझी फर्स्ट अचिव्हमेंट होती. मी स्कूलमध्ये असताना 8 मध्ये होते आणि हम्म. मॅथ्स मध्ये ना माझा कॉन्फिडन्स तेवढा नव्हता.
तर Right. एक नवीन सर आलेले 8वीला शिकवायला. तर फर्स्ट युनिट टेस्ट होती आणि एक्झामच्या आधी त्यांनी जस्ट क्लासमध्ये विचारलं, की कोण-कोण आउट ऑफ मार्क्स घेणार इथे. तर तेव्हा मी हात वरती नव्हता केला कारण की माझ्यात कॉन्फिडन्स नव्हता की मला मिळतील म्हणून. पण एक्झाम झाल्याच्या नंतर जेव्हा क्लासमध्ये आपण मुलांना पेपर दाखवतो, की तुमचा पेपर चेक करा, किती मार्क्स मिळाले काय? आणि त्यांनी हम्म. सांगितलं होतं, की जे पहिले 5 असतील ज्यांना आउट ऑफ मिळतील ना, त्यांना माझ्याकडनं कॅडबरी असेल. ॲक्चुअली त्यावेळेला ती ₹5 ची डेअरी मिल्क पण आहे ना खूप खूप वाटायची तेव्हा. Okay. तर ते 5 डेअरी मिल्क सोबत घेऊन आलेले आणि माझ्या आधी 2 मुलींना मिळाले होते आणि माझं सरनेम तेव्हा वावरे म्हणजे सगळ्यात लास्ट रोल नंबर होता. मग मला खात्री नव्हती मला मिळेल की नाही. मी पेपर घ्यायला गेली तिथे आणि सरांनी विचारलं, की "काय वाटतं तुला कॅडबरी मिळेल का?" तर मी फक्त त्यांच्याकडे बघत होते कारण की तेव्हाही मला कॉन्फिडन्स नव्हता, की खरंच मी आउट ऑफ घेतले की नाही मिळाले असं काय. आणि मग त्यांनी मस्त माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मग म्हणे, "किती सुंदर पेपर लिहिलाय" म्हणे "तू." क्या आणि मला ती डेअरी मिल्क पण दिली आणि तेव्हा म्हणजे मॅथ्स बद्दलचा जो माझा कॉन्फिडन्स आहे ना, तो इतका वाढला, की आता जेव्हा म्हणजे नंतर म्हणजे तेव्हा माहीत नव्हतं भविष्यात माझं प्रोफेशन काय असेल किंवा काय. तर आता टीचर झाल्याच्या नंतर जो मॅथ्सचा कॉन्फिडन्स आहे ना, ॲक्चुअली तो सरांनी तो स्टार तेव्हा म्हणजे माझ्यामध्ये जागृत केला म्हणा किंवा त्याच्या Thank you so मॅथ्स much. विषयीचं प्रेम ते तिथून माझं सुरू झालं क्या आणि बात ते आहे, आता क्या सुद्धा बात खूप आहे. उपयोगी पडतं. थँक यू पीटीवाय सर. पीटीवाय मॅम पीटीवाय अमेझिंग अमेझिंग खूप सुंदर म्हणजे आता माझ्या अंगावरती शहार आला अक्षरशः जेव्हा तुम्ही म्हणालात ना त्यांनी डोक्यावरती हात ठेवला हां, इट्स अन हां. अमेझिंग फिलिंग्स खूप सुंदर व्हेरी नाईस थँक यू येस सर. विद्या मॅम झाल्या आर्या मॅम हॅलो, नमस्कार सर. येस आर्या मॅम नमस्कार हा सर, बरं काय म्हणते मी की मी आता ही सिच्युएशन अनुभवली की मी एक ग्रामीण भागात शिकलेली मुलगी होती आणि त्यावेळी तर मला शाळेत जाताना शाळा आमची जवळजवळ 10 एक किलोमीटर लांब असायची. त्यामुळे फक्त शाळा टू घर एवढंच करता यायचं. बाकी कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घेता यायचा नाही. परंतु मला खूप इच्छा असायची पण ते जमायचं नाही. त्या शाळा झाली नंतर बरेचसे काही प्रोग्राम केले. आधी एका स्कूलमध्ये जॉईन केलेलं. त्यामुळे थोडे थोडे अनुभव आलेले आणि जर लास्ट मागच्याच वर्षी एक आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये तर मी इतकं छान बोलली होती की ज्या शिक्षकांनी मला कधी स्टेजवर ऐकलं नव्हतं त्यांनी माझं खूप कौतुक केलं होतं. माझ्यासाठी ती मुवमेंट खूपच इम्पॉर्टंट होती आणि आता परत मी एक स्कूल जॉईन केली आहे. त्यामुळे आता मला काही दिवसांमध्ये स्कूलमध्ये पण सेशन करायचे आहेत. मुलांना पण काही मार्गदर्शन करायचं आहे. मग मला आता तिथे करण्यासाठी थोडंसं मोटिवेशन मिळालं आहे. क्या बात आणि आहे आज एक सांगायची गोष्ट म्हणजे सर, दुसऱ्यांदा मी तुमची मीटिंग अटेंड करते. लास्ट टाइम कणकवलीवरून केली होती आणि आज तुमची मीटिंग आहे त्यासाठी आजचा माझा क्लास सुद्धा मी कॅन्सल केलेला आहे कारण मला तुम्हाला ऐकायचं होतं. थँक्यू मॅम थँक्यू भेट व्हेरी मच कधी होईल माहित नाही. लास्ट टाइम अंकिता मॅडमची भेट झाली, पूर्ण टीमशी भेट झाली, खूपच छान वाटलं. आता एक पुढचं मोटिव्ह आहे की तुमची भेट कधी होईल. नक्की लवकर तथास्तु लवकरच भेटू मॅम लवकरच भेटू चालेल चालेल, खूप छान वाटलं आणि थँक्यू. थँक्यू मॅम थँक्यू व्हेरी मच तुम्ही सेशनला बसलं थँक्यू व्हेरी मच ओके ओके, थँक्यू. येस धीरज सर गोव्यावरून आहेत धीरज सर बोला अनम्यूट करा धीरज सरांना धीरज सर आर यू देअर नाही अनम्यूट नाही झाले अजून ठीक आहे अनिता मॅम बोला अनम्यूट करा अनिता मॅम अनिता बनसोडे ओके अनिता बनसोडे मॅम तुम्हाला रिक्वेस्ट गेली असेल बघा अनम्यूट वरती मेसेज आला असेल त्याला ओके करा येस करा अनिता मॅम हा येस. बोला बोला अनिता मॅम बोला नमस्कार सर. नमस्कार मॅडम हा, मी सुद्धा तुम्हाला तर माहितच आहे आपण बरेच वेळा भेटलो आणि मी सुद्धा माझा क्लास म्हणजे सांगितलं की आर्या मॅमला की तुम्ही आता बघा मी सरांचं सेशन ऐकण्यासाठी जाणार आहे आणि घरी लवकर ये. ज्यावेळेला तुमचं सेशन चालू झालं त्यावेळेला मी नुसतीच आलेली घामाघूम झालेली तरी पण मी म्हणजे ते चालू केलं तसं म्हणून तुम्हा आणि सगळ्यांना सल्यूट आहे माझा सगळ्या महिलांना सल्यूट यासाठीच असतो की तुम्ही जे मॅनेज करता ना ते आम्हा पुरुषांना त्यातलं 10% पण जमणार नाही दॅट टाईप ऑफ कमिटमेंट तुम्ही खरं जबरदस्त थँक्यू मॅम थँक्यू व्हेरी मच माझं येस माझं स्वप्न खूप मोठं होतं म्हणजे टीचरच व्हायचं होतं पण खूप मोठ्या लेवलचं व्हायचं होतं. पण भागातून मी आले होते मी ग्रामीण भागातून आर्थिक परिस्थिती नव्हती पण मी हुशार होते. 4थीला मी स्कॉलरशिप मध्ये माझा पहिला नंबर आला होता
आणि त्यावेळेला मला म्हणजे गावात माझा सत्कार केलेला क्या बात आहे. आणि त्यावेळेला गावच्या सरपंचानी सांगितलेलं की म्हणजे माझ्या वडिलांचं नाव वसंत आहे. वसंतजी मॅमकडे नेटवर्क गेलं वाटतं. आणि त्या मॅडमची कमिटमेंट खतरनाक आहे. कोकणात पाऊस चालू असेल. ठीक आहे. आणि त्या मॅमचं नेटवर्क येईपर्यंत आपण हॅलो हा हॅलो आला. येस येस मॅम, हा बोला बोला. मग माझा सत्कार झाला होता. चौथीला स्कॉलरशिप मध्ये माझा पहिला नंबर आला होता म्हणून आणि गावच्या सरपंचांनी मला जवळ घेऊन आणि माझ्या वडिलांना स्टेजवर बोलवलेलं. माझ्या वडिलांचं नाव वसंत जिंबरे की वसंत तुमच्या मुलीला इथून पुढे आयुष्यात काही कमी पडलं ना तर तुम्ही माझ्याकडं म्हणजे मी सरपंच असो किंवा नसो पण तुम्ही त्यावेळेला यायचं. क्या बात. आणि त्यावेळेचा तो जो आनंद होता आणि माझं वडील शेवटपर्यंत म्हणायचं माझी मुलगी खूप हुशार आहे, माझी मुलगी खूप हुशार आहे. आणि तो क्षण मला आज आठवायला भेटला तुमच्यामुळं आणि क्या तो बात आहे. जगली मी क्या परत बात. एकदा. खूप मला जबरदस्त ते जबरदस्त. भरून आले त्यातून. थँक्यू सर. चला, अशा भावना येतात आणि खरंच आम्ही सगळे सुद्धा खूप ग्रेटफुल आहोत अनिता मॅम की तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती आहात, आमच्या सोबत आहात. आम्हाला सुद्धा तुमचा नेहमी अभिमान वाटतो. जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटतो, टेलिफोनिक कम्युनिकेशन करतो, मी स्वतः कॉन्फिडन्स माझा वाढतो की खरंच खूप मोठं कामामध्ये आपण खारीचा वाटा उचलतोय. अनिता मॅडम, अजून खूप मोठं जायचंय, आपल्याला राष्ट्रपतीकडून अवॉर्ड घ्यायचा आहे काय. व्हेरी नाईस. गॉड ब्लेस. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी थँक्यू मच. सर. थँक्यू. धीरज सर बोलताय आता, अनम्यूट करताय. धीरज सरांना रिक्वेस्ट पाठवा अनम्यूटची. येस धीरज सर, प्लीज. ऐकायला येतंय? येस धीरज सर, बोला. ऐकायला येतं की इको होतंय? हो, येतोय आवाज येतोय सर, बोला. मी माझे लग्नाचा दिवस आठवला मला. खूपशी अडथळे पार करून मी लग्न केलंय. ओके, क्या बात आहे. सर, आपण एवढी वर्ष कॉन्टॅक्ट मध्ये कधी हा किस्सा सांगितला नाही तुम्ही मला. हो. माझं लव्ह मॅरेज आहे हम्म. आणि जवळजवळ 7 वर्ष आम्ही बरोबर फिरत होतो आणि 7 वर्षांनी आम्ही लग्न केलंय. क्या बात आहे सर. पुढच्या मीटिंगला आपण 1 तास ह्याच्यावरती चर्चा करायला हवी, लंच करता करता. हो. चल, म्हणजे खूप अनिता मॅडमचं ऐकलं, तुमचं ऐकलं, आधी आर्या मॅडमचं, सगळ्यांचं ऐकलं. खूप बरं वाटतं मला की तुम्ही त्या मोमेंटला जगलात पुन्हा एकदा आणि कॉन्फिडेंट फील केलं. आणि हा लग्नाचा किस्सा तर खूप मोठा आहे सर, मला माहिती आहे. त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल असेल. लव्ह मॅरेज त्या काळामध्ये करणं म्हणजे खूप मोठा टास्क होता. व्हेरी नाईस सर. पीटीवाय. येस. नेक्स्ट कोण आहे? अनिता जाधव मॅम. रिक्वेस्ट पाठवा अनिता जाधव मॅम ना. येस अनिता मॅम, नमस्कार. आणखीन एक मोटिवेशन देणारा मॅडम आमच्यासाठी. नमस्कार. आता नमस्कार. तुम्ही एवढी मजबूत माणसं आणि एक कॉन्फिडन्स लेवल वाली माणसं समोर असताना आमचा कॉन्फिडन्स वाढणार नाही असं होणारच नाही. खूप सुंदर. एक माझा किस्सा असं सांगायचा आहे. 4 वर्षापूर्वी पनवेल महानगरपालिकेने एक स्पर्धा आयोजित केली होती बेस्ट आउट ऑफ वेस्टची. ओके. आणि त्याच्यामध्ये मी घरात जेवढं वेस्ट सामान होतं ते असं एका ठिकाणी गोळा करून ठेवलं होतं. घरचे ओरडायचे की काय वेस्ट म्हणजे अगदी टाकाऊ वस्तू पण ही गोळा करून ठेवते. पण त्या टाकाऊतून मी जवळजवळ 23 वस्तू बनवल्या आणि त्या स्पर्धेसाठी ठेवल्या. हम्म. आणि क्या त्या स्पर्धेत बात मला आहे. सेकंड प्राइज मिळालं. क्या बात आहे. क्या आणि ज्या बात आहे. वेळेला आणि कमिशनरच्या हस्ते जेव्हा ते मी स्टेजवर मी त्यांचं स्वीकार केला त्या बक्षिसाचा, ट्रॉफी आणि सर्टिफिकेटचा, त्यावेळेचा अनुभव म्हणजे 2 शब्द त्यांनी बोलायला लावले की बेस्ट आउट ऑफ वेस्ट का महत्वाचं आहे. ते येस. मी माझ्या परीने त्यांना कॉन्फिडन्स लेवलने बोलले. तर सर, कॉन्फिडन्स लेवल वाढायला परिस्थितीच कारणीभूत असते आणि ती आम्हाला समोर नेहमी आलेली होते म्हणून आमचा वाढत गेला. खरंय. हा. अगदी मान. प्रत्येक वेळेला परिस्थिती उभी राहिली, बोलणं भाग पडलं. आता येस. त्यावेळेला मला कल्पना नव्हती की बक्षीस घ्यायला जाताना ते आम्हाला बोलायला सांगतील. पण बोलायला सांगितलं, बोललो. आता Yes. मुळातच माझी 38 वर्ष नोकरी झाली. आमचं पब्लिक रिलेशनशी संबंध असल्यामुळे रोजची त्यामुळे. 15-20 माणसं तरी समोर असायची की बरोबर. वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होणारी, ते व्हॅट संदर्भात एक्सप्लेन करणारी. एक्सप्लेन त्यामुळे करणार. त्यामुळे काय झालं माहितीये, वेगळं शिक्षण घ्यायची गरज नाही.
समोर येणाऱ्या लोकांकडूनच आम्ही शिकत गेलो. क्या बात आहे, क्या बात हा. आहे. आता अमेझिंग. जसं तुमच्याकडून होतंय. नाही नाही आणि मॅडम. कसं होतं आम्ही आम्ही पण तुमच्या सगळ्यांकडून शिकत असतो मॅडम. प्रत्येक मीटिंग हा, नंतर मी पॉइंटर्स लिहून काढतो की आज तुमच्या अनुभवातून मी काय घेऊन जायचं. खूप हा. आणि अजूनही म्हणजे एज इज नॉट मॅटर, दॅट इज ओनली फिगर. ऍब्सोल्युटली दॅट इज जस्ट अ हा. फिगर. एज इज हा, ऑलवेज जस्ट फिगर. आणि त्या फिगरकडे आम्ही लक्ष न देता काम करत असतो. कधीतरी मी पॉलिटिक्समध्ये पण कार्यरत आहे. कधीतरी त्या पॉलिटिक्समध्ये चांगलं पद मिळालंय मला, कारण बोलणं चांगलं म्हणून. मग कधी राईट. कधी आमच्या घरातून जरा चेष्टा करतात, पोपटपंची खूप आहे म्हणून तुला पद मिळतात. तर अशा पद्धतीने झाले. पण एक विषयाला धरून, मुद्द्याला धरूनच बोलणं असतं. तर हे गरजेचं काय आहे, तर त्यावेळेला एक दोन व्यक्तींनी कमेंट्स केल्या, अरे हे एवढे सिनियर आहेत, ह्यांना कशाला ही पदं द्यायची, काय हे काम करणार. पण आम्ही काम करतो म्हणून ते पद दिलं गेलं, हे मी कामातूनच प्रूव्ह करून दाखवलं त्यांना. येस. अमेझिंग. आणि तो आनंद फार मोठा असतो. आपण करत गेलं पाहिजे आपल्या मनाच्या समाधानासाठी. कोण येस. आपल्यावर जबरदस्ती करते की तू हे कर आणि हे झालं पाहिजे, हे करण्यापेक्षा सबकॉन्शियस माइंड आपल्या स्ट्रॉंग असेल ना, तर प्रत्येक गोष्ट आपल्या हातात येते. शंकाच नाही. आपल्या सबकॉन्शियसला आपण ट्रेन केलं तर आपण काहीही करू शकतो. हा. काहीही आणि करू शकतो. आता आपल्याला काय गाठायचं आहे ना, ते सतत जर मनात ठेवलं ना, नाही मला हे करायचंय, हे माझं झालं पाहिजे, हे जेव्हा तुम्ही सतत मनात रिव्हिजन करता ना, तर डेफिनेटली दॅट विल सक्सेस. ते इजंट इट? मॅनिप्युलेट. येस, नक्कीच. Yes. धन्यवाद मॅम, धन्यवाद. धन्यवाद. खूप आणि मोलाचं मार्गदर्शन पण झालं. महिन्यात असे घ्या, महिन्यातून एकदा असे तुम्ही एक काम मीटिंग्स करा घ्या. मॅडम, तुम्ही सर्वात म्हणतात ना अनुभवी पण आहात. तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहे ना, अंकिता मॅडम आणि जया मॅडमना ओरडा अक्षरशः की तुम्ही सांगता महिन्याला सेशन का होत नाही, 3 महिन्याचा गॅप का झाला. मी पण त्यांना त्या दिवशी ओरडलो की मी सगळ्या महिलांना सांगितलं होतं की मी दर महिन्याला सेशन घेणार, 3 महिन्याचा गॅप का झाला हे ओरडलो मी त्यांना त्या दिवशी. तुम्ही पण हक्काने हा ओरडा, हा. दर महिन्याला सेशन घ्या. ठीक आहे. नाही का असतं माहितीये का, एक टच राहतो चांगला, येस, येस. एकमेकांचे आचार विचार कळतात. मी हा पण त्या त्याचा गोष्टीवरती कन्सेप्ट आहे. विश्वास ठेवतो. नक्कीच 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 मॅडम. चला, धन्यवाद. येस. कोण आहे? सपना मॅम. सपना मॅम, अनम्यूट करा आणि बोला. ग्रेट इव्हनिंग सर. ग्रेट इव्हिनिंग मॅम. अगदी टी शर्ट विशर्ट घालून बसल्या, मस्त एकदम जबरदस्त. ते ड्रेस कोड एक वेगळा कॉन्फिडन्स देतो आताच सेशन आपल्याला. मधून आले त्यामुळे हा. वेअर केलेला आहे, खूप छान, खूप छान. युनिफॉर्म मध्ये आहे त्यासाठीच. येस. मला प्रिव्हियस कंपनीमध्ये मी एक परफॉर्मन्स म्हणजे ग्रुप डान्स केलेला, 2000+ लोकांसमोर केलेला. आणि फर्स्ट टाइम मी स्टेजवर गेलेली डान्ससाठी. तो कॉन्फिडन्स माझा खूप भारी होता. त्याचबरोबर आमच्या डान्सला वन्स मोर पण मिळालेला, प्लस कंपनीच्या फाउंडर कडून आम्हाला 3,500चं रोख बक्षीस सुद्धा मिळालेला. वा. तो माझ्यासाठी खूप प्राऊड फील होता, कारण मी एवढ्या लोकांसमोर फर्स्ट टाइम डान्स केला आणि तोही वन्स मोर मिळाला, म्हणजे ही एक मोठा पुरस्कार होता माझ्यासाठी. खूप मोठी तो अचिव्हमेंट. मोमेंट माझा अजूनही मी आता पण जगले. थँक्यू त्यासाठी, तुम्ही हा मोमेंट आम्हाला आठवण करून दिल्याबद्दल. क्या धन्यवाद. बात. आणि मला वाटतं येत्या नोव्हेंबरला तुमचा परत ह्या इव्हेंट आहे. स्वप्ना मॅडम पण समोर लास्ट आहे. इयर पण आम्ही परफॉर्मन्स केलेला, त्यालाही छान या रिस्पॉन्स वेळेला सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स द्या त्या इव्हेंटला. येस येस ओके, आम्ही पण पोहोचण्याचा प्रयत्न करू नक्की. येस सर. परफॉर्मन्स लाईव्ह थँक्यू. बघायला. ऑल द बेस्ट मॅम. खूप छान. अमेझिंग, अमेझिंग. नाव व्हॉट यू हॅव टू डू एव्हरी मुवमेंट, एव्हरी टाइम. डिसेंबरला आहे, स्वप्ना मॅडमने टाकलं चॅट बॉक्समध्ये. सो एव्हरी टाइम तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज आहे कॉन्फिडन्सची. बघा आता जो स्क्रीनवरती जी स्क्रीन आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला हा अँकर केव्हा केव्हा वापरायचा आहे. तुम्हाला एखाद्या बिझनेस मीटिंगला जायचं आहे, तुम्हाला पब्लिक स्पीकिंग करायची आहे, तुम्हाला एखादं प्रेझेंटेशन द्यायचं आहे, तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे, ज्या निर्णय घेताना तुम्हाला थोडीशी भीती वाटते, एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, एखादं कठीण डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये कन्व्हर्सेशन करायचं आहे, बाबा एक चर्चा करायची, पण ती चर्चा खूप डिफिकल्ट लेवलला जाऊ शकते, तुम्हाला भीती वाटते चर्चेची सुरुवात. या प्रत्येक वेळेला तुम्हाला हा अँकर वापरायचा आहे. म्हणजे नक्की कसा वापरायचा आहे, त्याची खाली खाली ते पट्टीमध्ये जे दिलंय ना तेवढंच करायचं आहे आता याच्या पुढे. कारण की अँकर आता सेट झालाय, तुमचा अँकर सेट झाला. जेवढ्या लोकांनी कम्युनिकेट केलं ना त्यांच्या बोलण्यावरून, त्यांचा जो काही कम्युनिकेशनचा पॅटर्न होता त्याच्यावरून लक्षात आलं की तुमचा अँकर सेट झालाय. तर कसा वापरायचा? अच्छा, उज्ज्वला मॅमना बोलायचं आहे. आय एम रिअली सॉरी, मी हँडरेज नाही बघितलं नाही. हा, मी उज्ज्वला मॅमना अनम्यूट करा, मग मी ती प्रोसेस सांगतो आणि मग ऑलमोस्ट आपण एंडकडे आहोत.
उज्ज्वला शिंदे मॅम. येस, अनम्यूट करा मॅम ना. येस मॅम. येस सर, खूप छान सेशन झालं तुमचं. तुम्ही जे घेतलं ते मी लहानपणी म्हणजे माझ्या 10वीच्या ह्याच्यामध्ये गेली, शालेय जीवनातला 10वीचा क्षण मी अनुभवला. त्यावेळेला मी 10वीमध्ये हिंदी विषयामध्ये पूर्ण शाळेमध्ये आणि पूर्ण भिवंडी एरियामध्ये फर्स्ट आलेली आणि माझं पेपरमध्ये वगैरे नाव आलेलं. आणि त्याचा सत्कार हा भिवंडीमध्ये म्हणजे सगळी जी मुलं प्रत्येक विषयांमध्ये किंवा जी टॉप लेवलला होती तर त्याचा सत्कार होता. तिथे मी आई वडिलांबरोबर गेलेली. तो क्षण अनुभवताना म्हणजे डोळ्यात अक्षरशः पाणी आलं की खरंच ह्या गोष्टी आपण खूप मिस करतो, पण तुमच्या सेशनमुळे अनुभवता आलं. हे खूप भारी वाटलं की आज जो कॉन्फिडन्स आहे. आणि आता हिंदी विषयांमध्ये मी त्यावेळेला टॉपला आलेली, पण आता माझं हिंदी बोलणं खूप कमी होतंय. म्हणजे असं वाटतं अरे मी त्यावेळेला हिंदी इतकं छान हे करत होती, मग आता माझं हिंदी का मला बोलता येत नाही किंवा का अडचण येते, हा प्रॉब्लेम थोडासा वाटतो. तर नक्कीच असं वाटतं की नाही, जर आपण मनावर घेतलं तर खरंच करू शकतो ह्या गोष्टी. खूप थँक्यू सर, थँक्यू सो मच. तुमच्या आवाजावरून मला कळलं की तुम्ही किती तीव्रतेने ती मुवमेंट जगताय आणि आता तुम्ही किती येस वेगळं फील येस करताय. सर, येस ह्या गोष्टीसाठीच, ह्या प्रवासासाठीच हे सगळं सुरू केलंय आपण, की तुम्ही स्वतःला पुन्हा जागृत करा. तुमच्या ज्या म्हणजे म्हणतात ना, मी स्पिरिच्युअली जर म्हणायला गेलो, शिव आणि शक्तीचा जो कॉन्सेप्ट आपल्या भारतामध्ये आहे ना, तुम्ही सगळ्या शक्तीचा अवतार आहात आणि तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे. फक्त तुम्ही स्वतःला जागं करणं गरजेचं आहे. नवरात्री पण जवळच येते, पण तोपर्यंत वाट बघू नका. आपल्यासाठी प्रत्येक दिवस नवरात्रीसारखा असला पाहिजे. जे काही काम करते, आज 2 वेगवेगळ्या कंपन्यांच्या महिला इथे आहेत. फ्रेशनेस पण आहे आणि वर्सेटाईल पण आहे. आणि तिसरा पण एक गट आहे की ज्यांनी अजून निर्णय घेतलेला नाही किंवा काहीतरी करायचं अजून थांबलेले आहे. तर तिघांना मी एक सांगेन की तुम्ही जे काही सुरू केलंय ना, त्याला मोठ्या प्रमाणात करा, त्याला ऍक्शन्स मध्ये आणा. ओके. आणि असा हा दीपस्तंभासारखे स्वतः उभे राहा आणि हजारो लोकांना, लाखो लोकांना मार्ग दाखवा. तुम्ही ते करताय ऑलरेडी, आणखीन मोठ्या प्रमाणात करा. सो कम बॅक टू द पॉइंट. पॉइंट काय होतं की आता मला स्टेजवरती जायचंय, मला आता अवॉर्ड घ्यायला जायचंय किंवा मला आता बोलायला जायचंय किंवा माझं 10-15 मिनिटांनंतर प्रेझेंटेशन आहे. अशा ठिकाणी जा, एकांतात जा. फक्त काय करायचंय, तुम्हाला थांबायचंय, स्टॉप करा, सगळं काही आजूबाजूचे आवाज मेंटली बंद करा. शक्यतो शांत जागा मिळाली तर ठीक आहे. हळूहळू जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, तुम्हाला शांत जागेची पण गरज नाहीये. तुम्ही कुठल्याही गोंधळात पण अँकर सेट करू शकता. ब्रीथ करा, 2 ते 3 वेळा डीप ब्रीथ करा आणि अँकर सेट करा. काय? पॉवरफुल, पॉवरफुल, पॉवरफुल. माझा जो होता तो मी तुम्हाला सांगितला. तुमचा जो तुम्ही सेट केलाय तो करा आणि जी काय ऍक्शन करायची ती ऍक्शन करायला जा. तुम्ही रिझल्ट बघाल. 99.99% तुम्ही तिथे धमाकेदार परफॉर्मन्स करून या. बिकॉज याचं कारण आहे, तुमच्या सबकॉन्शियस मध्ये हा अँकर तुमच्या बालपणीचा किंवा आधीच्या घटनेच्या कॉन्फिडन्समुळे सेट झालेला आहे. तो तुम्हाला सबकॉन्शियसली परत काय आणतो, त्या पोझिशनमध्ये आणतो. बॉडी लँग्वेज तुमची त्या पोझिशनला येते. समोरच्याला कळत नाही की तुम्हाला काय झालंय, पण तुम्ही कॉन्फिडंट दिसता समोरच्याला आणि तुम्ही ती लढाई जिंकून येता. सगळ्यांना अँकर कसा वापरायचा कळलाय. फक्त 30 सेकंड्स लागतात अँकर सेट करून कामाला सुरुवात करायला. सो स्टार्ट युझिंग इट. जेवढं हे कसं आहे माहितीये, तुम्ही जेवढ्या वेळेला वापराल ना, तेवढ्या वेळेला तुमचा अँकर पॉवरफुल होत जातो. जेवढ्या वेळेला तुम्ही वापराल, प्रत्येक मोमेंटला जेवढ्या वेळेला वापराल तेवढ्या वेळेला तो पॉवरफुल होत जाईल. त्यामुळे प्रत्येक अशी अननोन घटना, नवीन घटना अँकर सेट करा. ओके. किती जण हे प्रॉमिस करतात की सर येत्या आठवडाभरामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेळा मी अँकर वापरेन आणि त्याला आणखीन पॉवरफुल करेन. टाइम आय इन चॅटबॉक्स मध्ये आय टाका. प्रॉमिसेस. येस, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. ओके. आपण आता ऑलमोस्ट एंडकडे आहोत. तर महिलांच्या काही आपल्या सामान्य भीती असतात, ज्याच्याबद्दल आपण स्टार्टला बोललो. लोक काय म्हणतील, त्याला रिफ्रेम करा. माझे जीवन माझ्या मूल्यानुसार जगणे महत्वाचं आहे. तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, तुमची जी स्वप्न आहेत, त्या व्हॅल्यूजनुसार तुमचं आयुष्य जगणं गरजेचं आहे. घरच्यांना काय वाटेल, तुम्ही चर्चा करा घरातल्यांबरोबर, डिस्कशन करा. डिस्कशन केल्यानंतर सोल्युशन मिळतात. अंडर एस्टिमेट करू नका. हवं असेल त्या डिस्कशनला भीती वाटत असेल, अँकर सेट करा. ओके. मला पुरेसे ज्ञान नाहीये, मला एखादा बिझनेस करायचा आहे किंवा एखादा निर्णय घ्यायचा आहे, माझ्याकडे नॉलेज नाहीये. नॉट एन इश्यू. नॉलेज ऍक्शन मधूनच वाढतं. जेव्हा तुम्ही कृती करता, तुम्हाला काहीतरी रिझल्ट येतो, तो फीडबॅक असतो. त्याच्यावरती विचार करा, पुढचं ऍक्शन घ्या, योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या. नीतू मॅम खूप सुंदर बोलतात. मला वाटतं लवकरच त्यांचा इंटरव्ह्यू किंवा पॉडकास्ट आहे, पण आता पण त्यांनी खूप सुंदर मेसेज लिहिलाय. खूप सुंदर मार्गदर्शन. थँक्यू सो मच. थर्ड ऍक्टिव्हिटी तर खूपच छान झाली. टाइम मशीन
मध्ये बसून आम्ही पुन्हा ती मुवमेंट जगलो, एन्जॉय केलं आणि कॉन्फिडंट फील केलं. थँक्यू मॅम. माझ्याकडे आज थोडा डिस्टर्बन्स आहे म्हणून मी बोललो नाही. काही हरकत नाही मॅम. पण तुम्ही छान बोलता आम्हाला माहिती आहे. लवकरच बोलू आपण. मी आधीच खूप उशिरा सुरुवात केली असा थॉट जर असेल तर सुरुवात करण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. एव्हरी मुवमेंट इज अ राईट मुवमेंट. आणि मी फेल झाले तर फेल. त्यामुळे आज आता सेशन झाल्यानंतर जेवणाच्या आधी किंवा झोपण्याच्या आधी स्वतः बसा. कुठल्या 10 गोष्टी आहेत, कुठले 10 विचार आहेत जे मला अडवत आहेत यशस्वी होण्यापासून, ते लिहून काढा. त्याला रिफ्रेम करा. रिफ्रेम करताना काही अडचण आली, आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे जो आत्ता केलेला त्याच्यावरती तुम्ही टाका, मी तुम्हाला रिफ्रेम करून देईन. प्रॉपरली रिफ्रेम करणं गरजेचं आहे. अँकर वापरा. धैर्य म्हणजे भीती नाहीये, भीती नसणं असं नाहीये. म्हणजे महाराज पण जेव्हा लढाईला जायचे ना त्यावेळेला बऱ्याच वेळेला सिच्युएशन अशी असायची की मावळ्या आहेत काही शेकडो आणि शत्रू आहेत हजारोच्या संख्येने. तुम्हाला नाही वाटत का महाराजांना भीती वाटत नसेल? महाराजांना सुद्धा भीती वाटत असेल, सरदारांना सुद्धा भीती वाटत असेल, मावळ्यांना सुद्धा भीती वाटत असेल. पण त्यांना माहिती आहे की जोपर्यंत योग्य कृती करत नाही याच्यावरती तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. त्यामुळे ते कृती करायचे. जर तुम्ही डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये ऍक्शन घेतलीत ना तर त्याला धैर्य म्हणतात. त्याला धैर्य म्हणतात. बाकी तर सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत आणि बोलून कधीच रिस्पॉन्स येत नाही. ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याचा स्क्रीनशॉट घ्या. हा तुमचा होमवर्क आहे किंवा ही तुमची फ्रीडम कमिटमेंट आहे. भीतीपासून स्वतःला मुक्त करण्याची ही कमिटमेंट आहे. आज मी माझी एक भीती निवडते. कुठली भीती आहे जी सर्वात जास्त त्रास देते तुम्हाला ती निवडा. देन या भीतीमुळे मी का थांबले होते किंवा थांबले होते का, स्वतःला हो किंवा नाही मध्ये विचारा. आता मी स्वतःशी नवीन संवाद करणार. त्या भीतीच्या बाबतीत स्वतःचं एक वेगळं सेंटेन्स तयार करा आणि पुढच्या 24 तासामध्ये त्या भीतीला घालवण्यासाठी एक छोटीशी ऍक्शन घ्या. छोटीशी ऍक्शन घ्या. ती कुणाला तरी कॉल करून सांगण्याची पण असू शकेल की मी ठरवलं मॅडम आता मी हे करणार किंवा मी आता एवढे प्रेझेंटेशन देणार. मी स्वप्ना मॅडमच्या अँगलने पण सांगतोय आणि मी वर्सटाईलच्या अँगलने पण सांगतोय. ज्यांनी अजून निर्णय वर्सटाईलवाले थांबले असतील त्यांनी जया मॅडम आणि अंकिता मॅडमना फोन करून लगेच सांगा की मॅडम मला तुमच्याबरोबर मीटिंग करायची आहे, मला बोलायचं आहे. ज्यांना स्वप्ना मॅडमच्या टीममध्ये वाटत असेल की मॅडम मला नवीन गोल सेट करून तुम्हाला सांगायचं आहे, मॅडमना गोल सेट करून सांगा. यू टू टेक द ऍक्शन अँड सी द मिरॅकल्स. यू विल गेट मिरॅक्युलस रिझल्ट आउट ऑफ इट. ओके, शेवटची स्लाइड. कालची मी होते जी भीतीमुळे थांबले होते. आजची मी आहे जी भीतीला समजून घेतलंय. आज मी भीतीला समजून घेतलंय आणि त्याच्यामुळे उद्या काय होणार आहे, मी भीती असून सुद्धा कृती करणार आहे. बिकॉज आय एम कॅपेबल, आय एम करेजियस अँड आय कॅन बिगिन ॲट एनी टाइम. ओके, आजचं सेशन मी इथे थांबवतोय. भीतीवरती मला ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला शिकवायच्या होत्या. याचं रेकॉर्डिंग आवर्जून मागून घ्या आणि हे रेकॉर्डिंग फक्त ऍटलिस्ट टेक्निकचं रेकॉर्डिंग बघा. ज्या टेक्निक मी शिकवलेल्या आहेत ना त्या टेक्निकचं रेकॉर्डिंग बघा, त्याची प्रॅक्टिस करा. डाऊट आला ग्रुपमध्ये टाका, मला पर्सनली मेसेज करा. मी थोडा लेट रिप्लाय देतो कारण की थोडं मोबाईल पासून बिझी शेड्यूल असल्यामुळे बघत नाही. पण तुम्ही टाका, मी योग्य वेळी तुम्हाला रिप्लाय पण देईन. आर्य मॅडमनी सर तुम्हाला ऐकणे म्हणजे एक पर्वणीचं असते. आजचा क्लास जरी कॅन्सल केला तरी आजचा दिवस सारते. थँक्यू मॅम. हे माझ्यासाठी मोटिवेशन आहे. हे माझ्यासाठी नवीन अँकर्स आहेत पुढच्या सेशनसाठी. आणि पुढच्या महिन्यात आपण खूप नवीन विषय घेऊन येतोय. मी मगाशी जसं सांगितलं अनिता जाधव मॅडमना रिक्वेस्ट केली की तुम्हाला अंकिता मॅडमना आणि जया मॅडमना टोचत राहायचं आहे की कधी आहे, डेट कधी आहे, आम्हाला ऍडव्हान्समध्ये सांगा, प्लॅनिंग करायची आहे. म्हणजे त्या पद्धतीने सांगतील. ओके, सो खूप छान वाटलं मला खूप मोटिवेशन मिळालं. तुम्ही मेसेजच्या फॉर्मॅटमध्ये, ऑडिओ फॉर्मॅटमध्ये जशा किंवा टाईप करून रिप्लाय द्या, ग्रुपवरती टाका. गीतांजली मॅडमने तर गेल्या 2 सेशनला खूप सुंदर असं लिहून पाठवलं होतं. मी ते अगदी प्रिझर्व करून ठेवलंय, माझ्याकडे सेव्ह करून ठेवलंय कारण की त्यातून मला सुद्धा मोटिवेशन मिळालं. सो जया मॅडम आणि अंकिता मॅडमचे नंबर्स आलेले आहेत. ज्यांना वर्सटाईलशी कनेक्टेड काही डिस्कशन करायचे त्यांना फोन करा. स्वप्ना मॅडमचा नंबर सगळ्यांकडे आहेत. जे फ्रेशनेटची मंडळी आहेत त्यांना ह्या पर्टिक्युलर टॉपिक बद्दल स्वप्ना मॅडम बरोबर काही कम्युनिकेशन करायचंय त्यांना कम्युनिकेशन करा. जेवढा लवकर याच्याबद्दल कोणाला तरी सांगता येईल, आज मी हे शिकले, कोणाला तरी एकाला पकडा, घरी पकडा, मुलाला पकडा, नवऱ्याला पकडा, कोणाला तरी पकडा आणि सांगा की आज मी हे शिकले. जेवढा लवकर सांगाल तेवढं लवकर स्टोअर होईल आणि कायमस्वरूपी वापरा. एक शेवटची रिक्वेस्ट आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करा. एक आठवण म्हणून आपल्याला एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट घेतल्यानंतर मग जर कोणाला काही बोलायचं असेल तर आणि मग आपण थांबूया. ओके, सो प्लीज ऑन युअर कॅमेरा. थँक्यू आसावरी मॅडम, खूप बिझी शेड्यूल म्हणून तुम्ही सुद्धा सेशन अटेंड केला. श्रावणी मॅडम, विद्या मॅडम. टेक्नॉलॉजी शिका, टेक्नॉलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, नीतू मॅम, जस्ट अ मिनिट आय एम टेकिंग अ स्क्रीनशॉट. या, थँक्यू व्हेरी मच. खूप छान वाटलं तुम्हाला पुन्हा एकदा भेटून आफ्टर लॉंग टाइम.
आणि मी माझ्याकडून थांबतोय, पण मी आहे मीटिंगमध्ये. मी अंकिता आणि जयाला टेक ओव्हर करायला सांगेन. कोणाला काही बोलायचं असेल, शेअर करायचं असेल तुम्ही बोलू शकता. आणि पुढच्या महिन्यात पुन्हा गणपती बाप्पा येण्याच्या आधी किंवा गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही पण मोकळं असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मंगळागौरापासून सुरुवात होते ते विसर्जनापर्यंत महिला सर्वात जास्त बिझी असतात. पण स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःसाठी वेळ काढा. ऍटलीस्ट 5 मिनिटं वाचन करा, 5 मिनिटं योग्य व्यक्तीबरोबर चर्चा करा, एखादा छोटा स्वतःचा व्हिडिओ बनवा. ज्यांना कविता लिहिण्याची सवय आहे त्यांनी कविता लिहा, ज्यांना गाणं म्हणण्याची सवय आहे त्यांनी गाणं लिहा. स्वतःसाठी रोज 5 मिनिटं काढा आणि मिरॅकल बघा की तुम्ही पुन्हा जागृत व्हाल मिरॅकल्स करण्यासाठी, दुसऱ्यांच्या आयुष्यासाठी. बाकी तुम्ही वेळ दिलात. स्वप्ना मॅडम, ॲज अ फाउंडर फ्रेशनेट, तुम्ही आलात मीटिंगला आणि तुमच्या मंडळींना पण बोलवलं, त्यासाठी खूप खूप आभार. पुढच्या मीटिंगला पण असंच या, तुमचा पण सहयोग द्या. तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करत जा. ओके, थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. अंकिता अँड जया, ओव्हर टू यू. येस. सेशन चालू करताना जी माझी स्वतःची एनर्जी तुम्हाला सगळ्यांना कळली असेल आणि आता जी माझी एनर्जी खूप बदलली आहे. आम्हा सगळ्यांना हे मोटिवेशन तर मिळत असतं आणि खरंच पहिलं तर मी तुमच्या सगळ्यांना अगदी मनापासून सॉरी म्हणेन. मला माफ करा की 3 महिने सेशन नाही झाले. माझ्या आणि जयाकडून दोघींकडून ही माफी आहे. पुढच्या महिन्यापासून म्हणजे या आत्ताच्या महिन्यापासून आपण हे जे सेशन चालू ठेवलेले आहेत ते कंपल्सरी तसेच चालू ठेवणार आहेत. तुम्हाला कुठले सेशन्स हवे आहेत, कुठला विषय हवा आहे, ते तुम्ही प्रत्येक प्रोग्राम डायरेक्टर किंवा म्हणजे माझ्यासोबत बोलताय किंवा जयासोबत बोलताय तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. ज्यांच्याकडे आमचे नंबर्स नाहीयेत, आम्ही चॅट बॉक्समध्ये नंबर दिलेले आहेत. मग तुम्हाला कोणते सेशन्स हवेत, कोणत्या विषयावरती अजय सरांनी बोललं पाहिजे तुमच्या सगळ्यांसोबत या सेशन मार्फत, ते तुम्ही सांगू शकता. आणि सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि स्पेशल धन्यवाद अजय सरांचे, कारण हा एवढा मोठा लाईफ मधला म्हणजे माझी 30 वर्ष मी ह्याच थॉट मध्ये होते की माझ्या लहानपणी माझ्यावरती काय संस्कार झालेत, बऱ्याच गोष्टींची भीती. मगाशी 7 वाजेपर्यंत माझ्या मनात एक वेगळी भीती होती आणि आता मी ज्याला थोड्या वेळ म्हणाले की हे सेशन मला वाटते माझ्यासाठीच आहे. सो हे सेशन तुमच्यामुळे आम्हा सगळ्यांना सुद्धा मिळत आहेत. त्याच्यामुळे अजय सरांचे खरंच अगदी मनापासून धन्यवाद. आणि ह्यानंतर आपण हे सगळे सेशन कंटिन्यू ठेवणार आहोतच. आणि तुमची जी काही पोचपावती आहे अजय सरांना जी द्यायची आहे ती नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवू. आम्ही अजय सरांपर्यंत नक्कीच तुमची आजच्या सेशनची पोचपावती पोहोचवू. आणि एक रिक्वेस्ट आहे माझी सगळ्यांना, ह्या सेशनला कुठलीच कॉस्ट नाहीये, फक्त तुम्हाला तुमचा 1-1.5 तास द्यायचा आहे. पुढच्या सेशन पासून तुम्ही ट्राय करा, प्रत्येक जणाने 5 मैत्रिणींना ह्या सेशन मध्ये बसवायचा प्रयत्न करा. आपल्याकडून पण अजून काहीतरी कॉन्ट्रीब्युट होऊ द्यात, त्यांच्यापर्यंत सुद्धा हा जो मोटिवेशन फॅक्टर आहे तो पोहोचू द्यात. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांसोबत टाइम स्पेंड करून आणि आजचं सेशन अटेंड करून. थँक्यू सो मच अजय सर. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. येस. बाय बाय. बाय बाय. थँक्यू.